नमस्कार, सुप्रभात. आज अधिक महिन्याची सुरुवात झालेली आहे. पुरुषोत्तम मासाची सुरुवात झालेली आहे आणि अधिकाधिक उपासना आणि साधना करण्याची पण सुरुवात झालेली आहे. आज आपल्या ग्रुपवर खूपच छान सगळ्यांनी त्यांनी ठरवलं होतं त्याप्रमाणे लेख, कविता, चित्र या पद्धतीने सुरुवात खूप छान केलेली आहे. आजच्या अभ्यास वर्गाची सुरुवात प्रार्थनेनं करते. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतम्. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण आत्मारामामध्ये पुढचा समास जो ब्रह्मनिरूपण तो आज आपण ऐकणार आहोत. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये याचं परब्रह्माचं वर्णन केलेलं आहे ते किशोरीताईंच्या आवाजात ऐकूया. येते ऐकू. जाणे अजर अजर अक्षयमी अक्षर अपूर्वमी अपार आनंदमी जाणे अक्षयमी अक्षर अपूर्वमी अपार आनंदमी जाणे अजरी अजर अचळमी अच्युत अनंतमी अद्वैत आदिमी अव्यक्त व्यक्तही जाणे अजरी अजर ईशमी ईश्वर अनादिमी अमर अभयमी आधार आधेय मी जाणे अजरी अजर स्वामी मी सदोदित सहज मी सतत सर्व मी सर्वगत सर्वातीत मी
जाणे अजर मी अजर अक्रिय मी एक असंग मी अशोक व्याप्य मी व्यापक पुरुषोत्तम मी जाणे अजर मी अजर अशक्त मी अश्रोत्र अरूप मी अगोत्र सम मी स्वतंत्र ब्रह्म मी पर जाणे अजर मी अजर ऐसे आत्मत्वे एका माते या भक्ती जाणे निरुते आणि या बोधा जाणले तेही मीची जाणे जाणे अजर मी अजर अक्षय मी अक्षर अपूर्व मी अपार आनंद मी जाणे अजर मी अजर ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मां विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परा श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। आज पुरुषोत्तम मास पहिला दिवस चालू होतोय। आताच आपण माऊलींचं जे भंग होता, स्वतःची अनुभूती होती ती आपण ऐकली। आणि आज आपल्यासाठी एक परमभाग्याचा दिवस असा आहे की
गेले 4 वर्ष झाले आम्ही समर्थ प्रस्थानत्रयीचा प्रवास जो चालू केलेला आहे, प्रस्थानत्रयीचं जे संकल्प सोडलेला होता की समर्थांचे 3 ग्रंथ, प्रस्थानत्रयीचे 3 ग्रंथ, मनाचे श्लोक, दासबोध आणि आत्माराम, हे तिन्ही ग्रंथ आपण प्रवास करत 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 इथेपर्यंत आज पोहोचलेलो आहोत. आणि पुरुषोत्तम मासामधील पहिला दिवस आज अतिशय शुभ, अतिशय पवित्र दिवस आहे. आणि भाग्याची गोष्ट आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अशी आहे की आज आपण आत्मारामातील 3रा समास म्हणजे ब्रह्मनिरूपण अभ्यासाला सुरुवात करत आहोत. खरोखरच समर्थांची आणि प्रभू रामाची, पुरुषोत्तमाची कृपा आपल्या सगळ्यांच्यावर आहे. म्हणूनच आज हा अतिशय सुवर्ण योग आपल्यासाठी आलेला आहे. आपण सुरुवात करूया. सर्वांनी आपण ग्रुपवर अनेक पद्धतीने, वेगवेगळ्या पद्धतीने साधना किंवा लेख किंवा अभंग किंवा चित्र किंवा रांगोळ्या अशा पद्धतीने करून अधिकस्य अधिकम फलम अशा पद्धतीने आपण सगळ्यांनी जो एक संकल्प सोडलेला आहे की जास्तीत जास्त या अधिक महिन्यामध्ये आमच्याकडून साधना व्हावी, जास्तीत जास्त आमच्याकडून त्या भगवंताचं स्मरण केलं जावं, जास्तीत जास्त आम्ही त्या भगवंताच्या जवळ जावं, जास्तीत जास्त आम्ही भगवंताच्या चरणाशी लीन व्हावं. आणि त्यासाठीच हा महिना आहे. अर्थातच आपल्यासाठी, साधकांसाठी सर्वच महिने अधिक आहेत, पण तरी सुद्धा अधिक महिन्यामध्ये जी एक डिसिप्लिन असते, एक संकल्प घेऊन केलेलं एक साधना असते, ती साधना आम्हाला अजून जास्त निश्चयात्मक शेवटपर्यंत घेऊन जाते. आणि म्हणूनच हा महिना, अधिक महिना खूप महत्वाचा आहे. सर्वांना खूप साधना व्हावी अशी प्रार्थना मी समर्थाच्या चरणी, प्रभू परब्रह्माच्या चरणी करून आजचा समास चालू करतो. समास 3रा, ब्रह्मनिरूपण. श्रीराम समर्थ. संग तितुका नाशिवंत, सोडून राहावे निवांत, एकपणाचा अंत, झालिया समाधान श्रीराम. एकपणाचा उमस, काढती त्रिपुटी सावकाश, होत आहे म्हणून ध्यास, एकपणाचा नसे श्रीराम. तो मी आत्मा ऐसा हेतू, हे नाशवंत टाकी तू, उन्मनी अवस्थेचा प्रांतू, ते स्वरूप तुझे श्रीराम. ऐसा जो अनुभव आला, तोही नाशिवंतामध्ये आला, अनुभवा वेगळा राहिला, तो तू आत्मा श्रीराम. हेही न घडे बोलणे, आता पाल्हेरा किती देणे, वेदशास्त्रे पुराणे, तेही नासोनी जाती श्रीराम. ग्रंथ मात्र चितुका बोलिला, आत्मा त्या वेगळा राहिला, हे मायेचा स्पर्श झाला, नाहीच तयासी श्रीराम. हे जे 6 ज्या ओव्या आहेत, त्या ओव्याच्या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर त्या ओव्या समजून घेण्यासाठी आपण थोडस, जे पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला आठवत असेल तर कशा पद्धतीने आमचं मन कार्य करतं, कशा पद्धतीने आम्ही या जगामध्ये ज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने या जगाचा अनुभव घेतो आणि कशा पद्धतीने या विषयांचा आणि या जगाचा अनुभव आम्हाला आमच्या मनामध्ये येतो आणि त्याच मनाचा उपयोग करून आम्हाला त्याच ब्रह्माचा अनुभव आमच्या मनामध्येच येतो. ते कसा येतो ते आपल्याला आज थोडंसं समरी रूपानं पाहणं आवश्यक आहे. कारण ज्या वेळेला आपण परब्रह्माचं दर्शन किंवा आत्मारामाचं दर्शन घेतो, ते कुठे घेतो तर ते आमच्या आतच अंतःकरणामध्ये घेतो. कारण आमचा अंतःकरणामध्येच आत्माराम आहे आणि तो नक्की कुठे आहे, अंतःकरण आणि
आत्माराम यांचं संबंध काय आहे, यांचं एकमेकाशी रिलेशन काय आहे, ते आपण आज पाहणार आहोत. आपण जे पाहत होतो, आपल्याला दिसत असेल आपल्या स्क्रीनवर की इथे मी आहे आणि माझ्याकडे ज्ञानेंद्रिय आहेत, माझ्याकडे डोळे आहेत, माझ्याकडे कान आहेत, माझ्याकडे रसना, त्वचा आणि नाक. या 5 ज्ञानेंद्रियाच्या साहाय्याने मी या जगाचा अनुभव घेतो, या जगामध्ये मी वावरतो. जर आपण सकाळी उठल्यापासून जर आपल्या स्वतःचा जर विचार केला तर ज्या वेळेला मी उठतो, झोपेतून उठतो, त्याच वेळेला माझी ज्ञानेंद्रिय जागी होतात आणि काम करायला लागतात. ज्यावेळेला मी गाढ झोपेत असतो त्यावेळेला माझी ज्ञानेंद्रिय शांत असतात, माझं शरीर शांत असतं. गाढ झोपेमध्ये माझ्या मनामध्ये कुठल्याही वृत्ती, कुठलेही विचार, कुठलेही थॉट्स, कुठलेही एक्सपिरियन्स येत नाही. वृत्ती, विचार, थॉट, एक्सपिरियन्सेस हे सिनॉनिमस वर्ड्स आहेत, हे मुद्दाम लक्षात घेतो आणि मग आपण पुढे जाऊया. आता जर आपण कशा पद्धतीने आम्ही विषयाचं किंवा जगातील माणसांचं किंवा विषयांचं किंवा प्रसंगांचा अनुभव घेतो ते आपण पाहूया. तर ज्या वेळेला माझ्या डोळ्यासमोर गुलाबाचं फूल येतं, मी बागेत जातो सकाळी उठल्यानंतर आणि माझ्या डोळ्यासमोर गुलाबाचं फूल येतं, त्यावेळेला डोळ्यांनी मी गुलाबाचं फूल पाहतो आणि माझ्या अंतःकरणामध्ये, माझ्या मनामध्ये त्या गुलाबाची वृत्ती उठते. जसा गुलाब आहे त्या पद्धतीची जशीच्या तशी वस्तू बर हुकूम माझ्या अंतःकरणामध्ये, माझ्या मनामध्ये वृत्ती उठते, विचार येतो, थॉट येतो आणि मग मला समजतं, मी जाणतो. आता सुद्धा आपण जर तो माऊलींचा अभंग बघितला तर जाणे हा शब्द आहे. म्हणून ज्ञान घेणे, जाणणे, समजणे ही प्रोसेस आपण पहिल्यांदा समजावून घेतली पाहिजे. की ज्या वेळेला मी गुलाबाचं फूल पाहतो आणि गुलाबाची वृत्ती, फूल आहे बाहेर, माझ्या शरीराच्या बाहेर आहे. गुलाबाचं फूल जाणण्यासाठी, गुलाबाचं फूल समजण्यासाठी, गुलाबाच्या फुलाचं ज्ञान घेण्यासाठी गुलाबाचं फूल माझ्या डोळ्यामधून आत जात नाही. फक्त डोळ्यामधून माझ्या त्या फुलाचे जर सायन्स आहे, सूर्यप्रकाश त्या फुलावर पडतात आणि रिफ्लेक्ट होऊन ते सूर्यप्रकाश माझ्या डोळ्यातून आत जाऊन माझ्या अंतःकरणामध्ये त्या फुलाचं सेन्सेशन होतं. म्हणजेच त्या फुलाची वृत्ती ऑटोमॅटिकली माझ्या अंतःकरणावर उठते, उमटते आणि मला समजतं, मला ज्ञान होतं, मी जाणतो की माझ्या समोर या जगातील गुलाबाचं फूल आहे. ते गुलाबाचं फूल लाल आहे हे डोळ्यांनी कळतं. मला नाकानी त्या गुलाबाचा सुगंध येतो आणि मी म्हणतो की वाह, गुलाबाचं फूल किती छान आहे. मी जवळ जातो आणि त्या फुलाचे काही शब्द माझ्या कानावर पडतात, त्या कानांनी मी ते ऐकतो. मी हातांनी, त्वचेनी त्या गुलाबाच्या फुलाला स्पर्श करतो, त्या काट्यांना स्पर्श करतो आणि अचानक मला लक्षात येतं की अरे त्याला काटे पण आहेत. ते सर्व एक्सपिरियन्स या जगाचा मला या 5च ज्ञानेंद्रियांच्या तर्फे, म्हणजे चक्षु, कर्ण, जिव्हा, त्वक आणि घाणेंद्रिय, या आणि त्याच्यानुसारच या 5 ज्ञानेंद्रियांनी मी शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे सगळे विषय अनुभवतो. अतिशय काळजीपूर्वक या संबंध प्रोसेसमध्ये, या जाणण्याच्या, समजण्याच्या प्रोसेसमध्ये आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये वस्तू बाहेरच आहे, जगाच्या बाहेरच आहे, माझ्या बाहेरच आहे. पण वस्तूचं वृत्ती, वस्तूचं प्रतिबिंब, वस्तूचा विचार, जशी वस्तू आहे तशी माझ्या मनामध्ये उमटतो, ती वृत्ती उठते आणि मला एक्सपिरियन्स येतो. ही एक गोष्ट झाली.
दुसरी गोष्ट, ज्या वेळेला आपण जर पाहिलं तर मी ज्या वेळेला झोपेतून उठतो त्यावेळेला माझ्याच मनामध्ये अहम 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 अशी एक वृत्ती सदैव माझ्या मनामध्ये कायम असते. म्हणजेच मी आहे, मी आहे, मी आहे. म्हणजे मी जिवंत आहे. मी ह्या मला माझं स्वतःचं अस्तित्व आहे. आय एम अवेअर ऑफ मायसेल्फ, आय एम कॉन्शियस ऑफ मायसेल्फ. ही जी वृत्ती आहे, हा जो विचार आहे, हा कॉन्स्टंट विचार आहे. मी कुठेही गेलो, या जगामध्ये कुठेही गेलो, कितीही माणसात असलो किंवा मी एकटा असलो, कुठल्याही प्रसंगामध्ये असलो तरी माझी ही वृत्ती, अहम वृत्ती, म्हणजेच माझा अहंकार, माझा स्वतःचा स्वतःबद्दल असलेला अभिमान आणि त्या अनुषंगानं माझ्या देहाबद्दल असलेला अभिमान हा सदैव सदा सर्वदा 24/7 365 डेज माझ्या बरोबर असतो. त्याला अहम वृत्ती असं म्हणतात. आणि त्याच्या बरोबर दुसरी वृत्ती म्हणजेच विचार, त्याला इदम वृत्ती म्हणतात. आणि इदम वृत्ती म्हणजे अहम वृत्ती सोडून बाकी सर्व ज्या वृत्ती आहेत, बाकी सर्व जे विचार आहेत, बाकीचे सगळे थॉट्स आहेत, बाकीचे सगळे एक्सपिरियन्सेस आहेत, ते या बाहेरच्या विषयांचे, बाहेरच्या जगाचे, बाहेरच्या जगातील माणसांचे, बाहेरच्या जगातील प्रसंगाचे असतात. आणि म्हणून ते येणारे जाणारे असतात. म्हणून आमच्या डोळ्यासमोर आता जर मी गुलाबाचं फूल आणलं किंवा गुलाबाचं फूल पाहिलं किंवा गुलाबाच्या फुलाचा अनुभव घेतला, तर ती गुलाबाची वृत्ती कायम 24 तास माझ्या डोळ्यासमोर किंवा माझ्या अंतःकरणासमोर राहीलच असं नाही. उद्या मी थोडासा लांब गेलो बागेतून आणि मला समोर कार दिसली, तर त्यावेळेला माझ्या मनामध्ये गुलाबाची वृत्ती जाते आणि त्याच्या ठिकाणी माझ्याच अंतःकरणामध्ये कारची वृत्ती येते. जरा पुढे गेल्यानंतर मला जर समजा हत्ती दिसला, तर हत्तीची वृत्ती माझ्या मनामध्ये येते, माझ्या अंतःकरणामध्ये येते. आणि म्हणजेच माझ्या अंतःकरणामध्ये पहिल्यांदा गुलाबाची वृत्ती, नंतर कारची वृत्ती आणि नंतर हत्तीची वृत्ती. जसे जसे विषय चेंज होतात, जसे जसे माणसं प्रसंग चेंज होतात, दिवस जसा जसा मी जसा वावरतो, तसं तसं माझ्या आत मनामध्ये असलेल्या वृत्ती, विचार, थॉट्स चेंज होत राहतात. त्या सर्वांना एकत्रितपणे इदम वृत्ती असं म्हणतात. आणि या इदम वृत्तीला जाणणारा कोण आहे? इदम वृत्तीला जाणणारा अहम वृत्ती आहे. म्हणजे एक आहे जाणणारा आणि दुसरा आहे जाणला जाणारा. म्हणजे संबंध, आमचं आयुष्य, आमचा अनुभव, जन्म घेतल्यापासून ते मृत्यू होईपर्यंत आमचा सर्व अनुभव हा या दोन वृत्तींचाच खेळ आहे. एक अहम वृत्ती आणि एक इदम वृत्ती. इंग्लिशमध्ये समजण्यासाठी त्याला सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट असं म्हणतात. अहम वृत्ती ही सब्जेक्ट आहे आणि इदम वृत्ती ही ऑब्जेक्ट आहे. अहम वृत्ती सब्जेक्ट असल्यामुळे ती कॉन्स्टंट आहे आणि इदम वृत्ती ही ऑब्जेक्ट असल्यामुळे ती चेंजिंग आहे, व्हेरिएबल आहे. जसं माझ्या डोळ्यासमोर, माझ्या ज्ञानेंद्रियांसमोर जसं विषय येतात, जसं प्रसंग येतात, जशी माणसे येतात, तशी इदम वृत्ती ही बदलत राहते, ऑब्जेक्ट्स बदलत राहतात. आणि इथे समर्थ तेच म्हणतात की हा जो सगळा जो अनुभव आहे, हा आम्हाला त्रिपुटीजन्य अनुभव आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर आम्हाला संपूर्ण विषयांचं ज्ञान हे वृत्तीनं, विचारानं किंवा थॉट्सनी होतं. आणि या प्रकारामध्ये, या प्रोसेसमध्ये 3 गोष्टी येतात, म्हणजेच त्याला त्रिपुटी असं म्हणतात.
जो जाणतो, जो समजतो, ज्याला समजलं जातं त्याला ज्ञाता असं म्हणतात. तो मी आहे. ज्ञाता म्हणजेच मी जीवात्मा आहे. कारण मी फुलाला जाणतो, मी कारला जाणतो, मी हत्तीला जाणतो, मी प्रसंगांना जाणतो, मी माणसांना जाणतो, मी सूर्याला जाणतो, किंवा ज्या ज्या काही गोष्टी माझ्या ज्ञानेंद्रियांच्या समोर येतात त्या सर्वांना मी जाणतो. आणि म्हणून मी ज्ञाता आहे. आणि विषय म्हणजे गुलाबाचं फूल असेल, किंवा कार असेल, किंवा हत्ती असेल, किंवा माझ्या समोर येणारी माझी आप्त स्वकीय माणसं असतील, किंवा आज जर मी संध्याकाळी जर लग्नाला जाणार असेल तर तो प्रसंग असेल, ते सगळं जाणण्याची गोष्ट आहे, हे विषय आहे, ते ज्ञेय आहे. म्हणून जाणण्याची गोष्ट याला ज्ञेय असं म्हणतात. आणि ज्ञाता ज्ञेयाला जाणतो, आणि जाणल्यानंतर त्याला ज्ञान होतं की अरे हे गुलाबाचं फूल आहे, हे लाल गुलाबाचं फूल आहे, हा गुलाबाचा सुगंध असा सुरेख आहे, असं ज्ञान कुणाला होतं तर मलाच होतं. मला म्हणजे या सब्जेक्टला, ज्ञाताला होतं, म्हणजेच माझ्या जीवात्म्याला होतं. आणि त्यामुळे जर आम्ही पाहिलं तर अहम वृत्ती म्हणजे ज्ञाता होय, आणि इदम वृत्ती म्हणजे ज्ञेय होय. आणि आता ज्या वेळेला जगामध्ये वावरतो त्यावेळेला फक्त आमच्या मनामध्ये दोनच वृत्ती येतात असं नाही. आता पहा की ज्या वेळेला आपण पाहिलेलं होतं की अंतःकरण हे 4 गोष्टींचं बनलेलं आहे. फंक्शनल डिफरन्सेस, कुठल्या कुठल्या 4 फंक्शन्स आहेत अंतःकरणाच्या, तर मन, बुद्धी, चित्त, अहंकार, हे 4 फंक्शन्स अंतःकरणाचे आहेत. प्रत्येकाचं फंक्शन काय आहे तर मन या एंटिटीचं, मनाचं फंक्शन एवढं एकच आहे की संकल्प विकल्पात्मिका अंतःकरण वृत्ती ही इति मना. म्हणजे आमच्या मनामध्ये संकल्प येतो, विकल्प येतो. संकल्प म्हणजे पॉझिटिव्ह थॉट, विकल्प म्हणजे निगेटिव्ह थॉट. बुद्धीचं फंक्शन काय आहे तर बुद्धीचं फंक्शन हे आहे की निश्चयात्मिका अंतःकरण वृत्ती ही इति बुद्धी. कारण आम्ही नुसत्या गोष्टी पाहत नाही, नुसते प्रसंग पाहत नाही, तर त्याच्यामध्ये आम्हाला काहीतरी डिसिजन घ्यायचा असतो, आणि तो डिसिजन घेण्याचं काम हे बुद्धी करते. म्हणून तिला निश्चयात्मिका अंतःकरण वृत्ती इति बुद्धी असं म्हटलेलं आहे. ज्या वेळेला बुद्धी निश्चय घेते त्यावेळेला बुद्धी पूर्वीच्या एक्सपिरियन्सेसचा, पूर्वीचे माझे काही जे एक्सपिरियन्स आलेले असतील ते माझ्याच मनामध्ये, चित्तामध्ये मेमरी रूपानं स्टोअर केलेले असतात. ते मी त्यावेळेला इन्व्होक करतो. त्यावेळेला मला त्याच्यावरून मला कळतं की अरे पूर्वी मी हे लाल गुलाबाचं फूल पाहिलेलं होतं, आणि म्हणून ते मला आठवतं, आणि म्हणून मला आता लक्षात येतं की अरे हे लाल गुलाबाचं फूल आहे. म्हणजेच थोडक्यात चित्तामध्ये अनुसंधानात्मिका अंतःकरण वृत्ती ही इति चित्तम, म्हणजेच मेमरी जी स्टोअर केली जाते त्याला चित्त असं म्हणतात. आणि जाणणारा मी अहम 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 वृत्ती, अहम वृत्तीनं मी या सगळ्यांना जाणतो. आता मजा अशी आहे की आता आमच्या अंतःकरणामध्ये फक्त एक गुलाबाचं फूल पाहिलं, त्याच्यानंतर एक अहम वृत्ती झाली आणि एक इदम वृत्ती झाली. जाणणारा मी ज्ञाता झालो, आणि गुलाबाची फुलाची वृत्ती म्हणजे ज्ञेय झाली. एवढ्या 2च वृत्ती उठत नाहीत. तर एवढ्या 2च वृत्ती उठत असत्या तर काहीही प्रॉब्लेम होता. प्रॉब्लेम कुठे होतो तर प्रॉब्लेम पुढच्या प्रोसेसमुळे होतो. कारण माझ्या चित्तामध्ये अनेक प्रसंग आहेत, अनेक पूर्वीचे विकार आहेत, आणि गुलाबाचं फूल बघितल्यानंतर इदम वृत्ती म्हणजे गुलाबाच्या फुलाची वृत्ती, ज्ञेय वृत्ती माझ्या अंतःकरणामध्ये उठल्यानंतर काय जर होत असेल तर ती वृत्ती ट्रिगर ऑफ होते. त्या वृत्तीनं माझ्या चित्ताला ट्रिगर केलं जातं,
आणि पूर्वीचे प्रसंग, म्हणजेच माझ्या चित्तामध्ये, माझ्या मनामध्ये जे स्टोअर केलेले पूर्वीचे प्रसंग पाणी जसं ढवळतं तसं उफाळून बाहेर येतात, त्यालाच आपण इमोशन्स म्हणतो. म्हणजे काय, तर त्या गुलाबाच्या फुल हे फक्त निमित्त झालं आणि त्या गुलाबाच्या फुलाच्या वृत्तीच्या अनुषंगानं माझ्या मनामध्ये मला पूर्वी प्रसंग आठवला की जो 15 वर्षापूर्वी मी म्हैसूरला गेलेलो होतो आणि म्हैसूरच्या गार्डन मध्ये अनेक गुलाबाची फुलं होती आणि ती गुलाबाची फुलं बघितल्यानंतर मला खूप आनंद झालेला होता आणि मी लगेच म्हैसूरला जातो आणि म्हैसूरला जाऊन तिकडे चक्कर मारून येतो. म्हणजे आता माझ्या गुलाबाच्या फुलाच्या वृत्तीबरोबरच, नेय वृत्तीबरोबरच अजून चित्तामध्ये पूर्वीच्या अनेक वृत्ती उठल्या. माझं मन भूतकाळात गेलं, भूतकाळाच्या अनुषंगानं इतक्या अनेक वृत्ती उठल्या. आता नुसत्या जर चांगल्याच वृत्ती उठत असतील तर काही प्रॉब्लेम नव्हता. आता जर कारची वृत्ती जर उठली, समोर माझ्या कार आहे, नेय कार आहे आणि कारची वृत्ती, इदम वृत्ती माझ्यामध्ये उठली, मी ती जाणली, परंतु त्या वृत्तीच्या, कारच्या वृत्तीच्या अनुषंगानं मला लगेच माझ्या चित्तामध्ये दुसरी वृत्ती उठली की अरे, ही जी कार दिसतीये ना त्याच्यापेक्षा माझी कार चांगली आहे. आणि त्याच्यातून पण ते आठवल्याबरोबर मला माझ्या मित्राची कार आठवली आणि त्या मित्राची कार माझ्या कारपेक्षा जास्त चांगली आहे म्हणल्यानंतर माझ्या मनामध्ये अनेक वृत्ती उठायला लागल्या. त्याच्यामध्ये राग वृत्ती असेल, त्याच्यामध्ये द्वेष वृत्ती असेल, त्याच्यामध्ये अनेक वृत्ती, विकार असतील आणि त्या सर्व वृत्ती माझ्या मनामध्ये एकत्र, त्या वृत्तींचा कल्लोळ झाला. म्हणूनच आम्ही म्हणतो की माझ्या मनामध्ये राग, द्वेष, मद, मोह, मत्सर हे बाहेर नाहीत, पण ते आतच आमच्या मनामध्ये स्टोअर केलेले आहेत आणि ते स्टोअर केलेले विकार फक्त एखादी इदम वृत्ती, नेय वृत्ती ट्रिगर ऑफ केल्यानंतर सर्व विकार उठतात आणि माझं मन गडूळ होतं, माझं मन क्षोभयुक्त होतं, माझं मन इन्सेक्युअर होतं, मला भीती वाटते, मला चिंता होते, मला राग येतो, मला अनेक वृत्ती माझ्या मनामध्ये उठतात. आणि म्हणून आता आपल्याला कळलेलं असेल की ज्या वेळेला या समाजामध्ये वावरतो, ज्ञानेंद्रियांच्या साह्यानं विषयांचे वेगवेगळ्या वृत्ती घेतो, वृत्ती जर घेत असतो तर काहीही प्रॉब्लेम नव्हता, पण वृत्तीच्या अनुषंगानं मी शब्द वापरतो की ज्या वेळेला मी बाहेरचं जग अनुभवतो ते या पुरुषोत्तमाचं जग आहे, ती ईश्वर सृष्टी आहे. पण ईश्वर सृष्टीमध्ये काहीही प्रॉब्लेम नाही, ईश्वर सृष्टी जशी आहे तशीच आहे. पण ज्या वेळेला मी ईश्वर सृष्टीचा अनुभव घेतो, ज्ञान घेतो, माझ्या ज्ञानेंद्रियांच्या साह्याने आणि माझ्या अंतःकरणाच्या साह्याने माझी जीवसृष्टी त्याच्यामध्ये मी सुपरइम्पोज करतो आणि माझ्या जीवसृष्टीमध्ये अनेक राग, द्वेष, मद, मोह, मत्सर, विकार, भीती, चिंता, काळजी, इन्सिक्युरिटी, टेन्शन्स असल्यामुळे माझं अंतःकरण, माझं मन हे गडूळ होतं. त्याप्रमाणे माझ्या मनामध्ये अनेक विकार, अनेक इमोशन्स ट्रिगर ऑफ होतात आणि मी ते सर्व अनुभवतो. कोण अनुभवतो? मी म्हणजे माझा आत्मा, म्हणजेच जीवात्मा हा अनुभवतो. अहमवृत्ती, आपण जे बघाशी म्हणलं होतं की अहमवृत्ती कॉन्स्टंट आहे आणि ती अहमवृत्ती या बाकीच्या इदम सर्व वृत्ती जे आता त्या निर्माण झालेल्या आहेत माझ्या मनामध्ये, सगळे ते विचार आणि ते थॉट्स मी ते अनुभवतो आणि मग जी वृत्ती सगळ्यात जास्त स्ट्रॉंग असेल त्या पद्धतीने मला त्या वृत्तीचा, त्या विचाराचा एक्सपिरियन्स येतो, अनुभव येतो. याला त्रिपुटी जन्य ज्ञान म्हणतात. आता अशा पद्धतीने आमचं ज्ञानेंद्रिय आणि अंतःकरण आणि वृत्ती, विचार फंक्शन करत असतात. आता काळजीपूर्वक, आता आम्हाला विषय कोणता आहे? आता आम्हाला बाहेरचा विषय नाही, आता आम्हाला जाणायचं काय आहे? आम्हाला आमच्या आतच असलेल्या आत्मा रामाला जाणायचं आहे. मला माझ्या आतच असलेल्या जीवात्म्याला जाणायचं आहे.
की जो इतर वृत्तींना जाणतो, की जो स्वतः सब्जेक्ट आहे, म्हणजेच थोडक्यात मला जाणायचं आहे. म्हणजे जाणणारा कोण? मीच. जाणायचं आहे कुणाला? मलाच. म्हणजे ज्ञाता कोण? मीच. ज्ञेय कोण? मीच. म्हणजे आता काय झालं की या ह्याच्यामध्ये ज्ञाता ज्ञेय ज्ञानम या तिन्ही गोष्टी एकच झाल्या. आणि म्हणून ज्या वेळेला आम्हाला आत्मारामाचा दर्शन होतं, आम्ही त्या आत्मारामाला जाणतो, आम्ही त्या आत्मारामाला समजतो, आम्हाला त्या आत्मारामाचा अनुभव येतो, त्यावेळेला लक्षात ठेवण्यासाठी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे त्यामध्ये त्रिपुटी नाही, त्यामध्ये त्रिपुटीचा लय होतो. याचं कारण असं आहे की ज्ञेय वस्तू म्हणजे आत्मा हाही आतच आहे, म्हणजेच तोच माझ्या मनाच्या म्हणजे अंतःकरणाच्या बरोबर पाठीमागे आहे. आणि माझ्याच मनाच्या पाठीमागे राहून तोच माझ्या मनाला चैतन्य देतो, तोच माझ्या मनाला जिवंतपणा देतो, तोच माझ्या मनाला जाणण्यासाठी, समजण्यासाठी, ज्ञानासाठी शक्ती प्रदान करतो. आणि म्हणून मी शब्द वापरतो की ज्या वेळेला आम्ही जीवात्मा म्हणतो, त्यावेळेला माझं मन आणि त्याच्या पाठीमागं असलेला आत्मा या दोघांचं कॉम्बिनेशन ज्या वेळेला होतं, त्यावेळेला त्याला जीवात्मा असं म्हणतात. म्हणजे माझं मन आहे जड, माझं मन आहे, त्याला अजून एक शब्द आपण वापरला होता मागच्या वेळेला आणि मागच्या समासामध्ये, माया असं म्हटलं. म्हणजेच माझं अंतःकरण म्हणजे माया होय. आणि मायेमध्ये म्हणजेच माझ्या अंतःकरणामध्ये की जी जड माया आहे, त्याच्यामध्ये ज्या अनेक वृत्ती उठतात, त्या वृत्तीला स्वतःचं अस्तित्व नाही. कारण का की त्या वृत्ती इदम वृत्ती जाणू शकत नाही. इदम वृत्ती जाणण्यासाठी मला अहम वृत्ती लागते. आणि म्हणून ज्या वेळेला इदम वृत्ती आणि अहम वृत्ती यांचं ज्या वेळेला तादात्म्य होतं, कॉम्बिनेशन होतं, त्यावेळेला जीवात्म्याचा जन्म होतो. म्हणजे एक आहे कॉन्स्टंट, एक आहे सब्जेक्ट आणि दुसरा आहे व्हेरिएबल, दुसरा आहे चेंज होणारा, एक आहे चैतन्यमय, दुसरा आहे जड. म्हणजे इथे तादात्म्य कुणाचं झालं? तर इथे तादात्म्य मनाचं आणि आत्म्याचं तादात्म्य झालं. तादात्म्याचा अर्थ काय झालं? दोघही एकमेकामध्ये मिसळले. समर्थांनी त्याला पूर्वी दासबोधामध्ये शब्द वापरलाय की कर्दम म्हणजे चिखलासारखे ते एकमेकांमध्ये मिसळलेले वाटतात. आणि म्हणून आम्ही त्याला वेगळं करू शकत नाही. आम्हाला असं वाटतं की आत्मा आणि मन हे दोन्ही एकच आहे. नव्हे, त्या दोघांचं कॉम्बिनेशन, ते तादात्म्य इतकं मिसळून गेलेलं आहे की आम्ही आमच्या आत्म्याला वेगळं काढू शकत नाही, आम्ही आमच्या अनात्म्याला वेगळं काढू शकत नाही, आम्ही आमच्या मनाला वेगळं काढू शकत नाही. आणि म्हणून आम्हाला त्या आत्मारामाचा अनुभव येत नाही. आत्मा आतच आहे, माझ्या मनाच्या पाठीमागच आहे, परंतु तो, त्याला शास्त्रामध्ये शब्द वापरलेला आहे की तप्ताय पिंडवत. म्हणजे एक आपण लोखंडाचा गोळा घेतला, म्हणजे लोखंडाचा गोळा हा जड आहे, लोखंडाचा गोळा हा थंड आहे. म्हणजेच लोखंडाचा गोळा म्हणजे माझं मन आहे, अंतःकरण आहे. आणि दुसरी वस्तू म्हणजे अग्नी घेतला, अग्नी म्हणजे आत्मा आहे, आत्मा घेतला, तो चैतन्य आहे. आणि मी तो लोखंडाचा गोळा अग्नीमध्ये ठेवला, अग्नीमध्ये घातला. ज्या वेळेला तो गोळा, लोखंडाचा गोळा अग्नीमध्ये घातला, त्यावेळेला काय आम्हाला दिसतं? तर तो आम्हाला अग्नीचे गुणधर्म त्या लोखंडाच्या गोळ्यामध्ये आल्यासारखे वाटतात आणि लोखंडाचे गुणधर्म त्या अग्नीमध्ये आल्यासारखे वाटतात. काळजीपूर्वक, अग्नी लोखंड होत नाही, लोखंड अग्नी होत नाही, परंतु
त्यांचं तादात्म्य झाल्यामुळे आम्हाला अग्नीला आकार आल्यासारखा वाटतो. अग्नीला आकार नाही तरी सुद्धा आम्हाला अग्नीला आकार म्हणजे तो लाल बुंद आकार आल्यासारखा, गोळ्याचा, लोखंडाच्या गोळ्याचा आकार आल्यासारखा वाटतो. आणि लोखंडाचा गोळा खरं त्याला काहीही जड आहे, पण तो लोखंडाचा गोळा तेजस्वी दिसतो. लोखंडाचा गोळा लाल बुंद दिसतो, तेजस्वी दिसतो, चैतन्यमय दिसतो. म्हणजेच मी म्हणतो की लाल बुंद लोखंडाचा गोळा. तसंच माझं अंतःकरण किंवा माझं मन हे त्या आत्म्याच्या पाठीमागच आहे. आत्म्यामुळेच मी सर्व गोष्टी जाणू शकतो, समजू शकतो, त्याचं ज्ञान घेऊ शकतो. खरं अंतःकरण जड आहे, माझं मन जड आहे, वृत्ती जड आहेत. फक्त माझ्या आत्मा अहमवृत्ती ही आत्म्यामुळे झालेली वृत्ती आहे. ती चैतन्यमय असल्यामुळे मला बाकीच्या सगळ्या वृत्ती मी जाणू शकतो. म्हणून इथे काय झालेलं आहे तर इथे अध्यास झालेला आहे. आणि हा अध्यास कसला आहे तर त्याला शास्त्रामध्ये अन्योन्य अध्यास असं म्हणतात. की लोखंडाचा अग्नीवर झालेला अध्यास, अध्यास म्हणजे आरोप, लोखंडाचा अग्नीवर झालेला अध्यास, आरोप, आणि अग्नीचा लोखंडावर झालेला अध्यास आणि आरोप, आणि त्या दोघांचं त्याच्यातून झालेलं अध्यास म्हणजेच एकमेकांचा एकमेकांवर झालेला आरोप किंवा अध्यास, त्याला अन्योन्य अध्यास म्हणतात. म्हणजेच आत्म्याचा अनात्म्यावर झालेला अध्यास आणि अनात्म्याचा आत्म्यावर झालेला अध्यास, म्हणजेच अंतःकरणाचा आत्म्यावर झालेला अध्यास आणि आत्म्याचा अंतःकरणावर झालेला अध्यास. आणि असा अध्यास आणि आरोप झाल्यामुळे, ते एकत्र झाल्यामुळे आम्हाला आत्मा वेगळा जाणवत नाही, समजत नाही, कळत नाही. म्हणजे आत्मा असती किंतु न भाती. म्हणजे जणू काही आमच्या मनाने त्या आत्म्यावर आवरण घातलेलं आहे आणि त्या आवरणामुळे आम्हाला तो आत्मा दिसत नाही. म्हणजे जसे सूर्यावर ढगाचं आवरण येतं, सूर्य आहे प्रकाशमान आणि दिवसा तो प्रकाशमान आहे आणि तो प्रकाश देतो, पण त्याच्या समोर जर ढग आले की जे ढग अतिशय आमच्या जवळ आहेत, मे बी 5 किलोमीटर असतील, आणि सूर्य हा खूप दूर आहे, पण सूर्यावर आवरण येत नाही तर माझ्या डोळ्यावर आवरण येतं आणि मी म्हणतो की आता सूर्य दिसत नाही. म्हणजेच सूर्यावर ढगाचं आवरण आलेलं आहे असं आम्ही म्हणतो. आणि आम्ही म्हणतो की आज सूर्य नाही. म्हणजे आज सूर्य नाही ही भाषा बरोबर नाही, कारण सूर्य आहे, सूर्य कुठेही गेलेला नाही. सूर्य आहे, फक्त माझ्या डोळ्यावर आवरण आल्यामुळे मला सूर्य दिसत नाही. तसंच इथं आत्मा माझ्या मना पाठीमाग आहे. माझ्या आत्म्याचं माझ्याच मनाला चैतन्य देऊन माझं मन हे चैतन्यमय झालेलं आहे. आणि म्हणूनच मी या सृष्टीमध्ये, या जगामध्ये सर्व गोष्टींचा अनुभव घेऊ शकतो, ज्ञान घेऊ शकतो. कारण का की मी जिवंत आहे, मी चैतन्यमय आहे. आय एम कॉन्शियस ऑफ माय सेल्फ, आय एम अवेअर ऑफ माय सेल्फ, आय एम कॉन्शियस ऑफ द होल युनिवर्स, आय एम अवेअर ऑफ द होल युनिवर्स, आय एम अवेअर ऑफ car, I'm aware of elephant, I'm aware of red rose in front of me. आणि म्हणूनच जरी आम्ही या जगामध्ये, या जीवनामध्ये सहजतेने वावरत असेल, तरी आम्हाला तो आत्मा अस्ति किंतु न भाती, आवरणामुळे आम्हाला तो आहे असं दिसत नाही, जाणवत नाही, समजत नाही. एवढंच असतं तरी काही प्रॉब्लेम नव्हता. आम्हाला पुढचा प्रॉब्लेम येतो की तो आत्मा नाही असं नुसतं आम्हाला समजत नाही, तर आम्ही असं समजतो की
माझं मन चैतन्यमय झाल्यामुळे, माझं मनानी शरीराला ऑर्डर्स दिल्यामुळे, माझं शरीर चैतन्यमय झाल्यामुळे मला असं वाटतं की या शरीराला चैतन्य आहे, शरीर जिवंत आहे. म्हणजे शरीर जड आहे, पण मला असा समज होतो की शरीर चैतन्यमय आहे, शरीर जिवंत आहे आणि शरीरच सगळं करतंय. आणि शरीरच सगळं करतंय असं म्हटल्याबरोबरच माझ्या मनामध्ये अजून एक वृत्ती निर्माण होते की मी देह आहे. आणि मी देह आहे ही वृत्ती निर्माण झाल्यानंतर माझ्या मनामध्ये दुसरी वृत्ती निर्माण होते की या देहाला जन्म आहे, या देहाला मृत्यू आहे. म्हणजे देहाच्या अनुषंगाने मीच माझ्या देहाला म्हणजेच मला जीवात्म्याला जन्म आहे आणि मृत्यू आहे असं समजतो. आणि नुसतं समजत नाही तर मी या जगामध्ये वावरतो, सगळे एक्सपिरियन्स घेतो आणि एक्सपिरियन्स घेतल्यानंतर कर्म करतो आणि कर्म केल्यानंतर माझ्याच मनामध्ये त्या कर्माच्या अनुषंगानं, त्या प्रसंगांच्या अनुषंगानं, त्या माणसांच्या अनुषंगानं माझ्याच मनामध्ये काम, क्रोध, विकार निर्माण करतो. मी बहिर्मुख होतो. कारण का की माझं सगळं लक्ष बाहेर आहे. आज या पेपरमध्ये काय आलेलं आहे, आज व्हॉट्सअप मध्ये काय चाललेलं आहे, आज इंस्टाग्राम मध्ये कुणी मला लाईक्स केलेले आहेत, आज मी कुठे जाणार आहे. म्हणजेच मी बहिर्मुख होतो. बाहेर काय चाललेलं आहे, नुसता बाहेर काय चाललेलं आहे इथे म्हणत नाही, तर हा मला काय म्हणतोय, तो मला काय म्हणतोय. तो जर मला चांगलं म्हणत असेल तर मी सुखी होतो, दुसरा जर मला वाईट म्हणत असेल तर मी दुःखी होतो. अशा अनुषंगानं मीच माझ्या जीवनामध्ये जीवात्मा हा सुखदुःखादी अनुभव अनुभवतो. आता हे सगळं आम्हाला कळून कशासाठी घ्यायचं आहे की हा आमच्या सगळ्यांचा अनुभव आहे म्हणून, हे आम्हाला सगळ्यांना कळतं म्हणून, समजलेलं आहे म्हणून. मग आता आम्हाला काय करायचं आहे, तर आम्हाला आत्म्याचं ज्ञान घ्यायचं आहे. आणि आत्म्याचं जर ज्ञान घ्यायचं असेल तर पहिली गोष्ट, मला माझी बुद्धी ही जी बहिर्मुख आहे ती अंतर्मुख केली पाहिजे. म्हणजे आता जी माझं आउटवर्ड फोकस जो आहे, जो सारखा माझ्या ज्ञानेंद्रियांच्यामुळं डोळे, कान, नाक, त्वचा, सुगंध म्हणजेच नाक, या सगळ्या गोष्टी, मी शब्द, रूप, स्पर्श, हे जे सगळे 5 ज्ञानेंद्रिय आहेत, सगळे 5 विषय आहेत, ते आउटवर्ड फोकस असल्यामुळे मी माझं लक्ष इनवर्ड फोकस करू शकत नाही. आणि म्हणून जर मला माझ्याच आत असलेल्या आत्मारामाला जर पाहायचं असेल तर मला काय केलं पाहिजे, मला माझी बुद्धी अंतर्मुख केली पाहिजे. आणि यालाच बुद्धियोग असं म्हणतात. म्हणजेच माझी बुद्धी ही माझ्या अंतःकरणाच्या, आणि ही बुद्धी ही वृत्तीच आहे, माझ्या अंतःकरणामध्ये असलेली बुद्धी ही माझ्या बुद्धीच्या पाठीमागे असलेल्या, अंतःकरणाच्या पाठीमागे असलेल्या त्या आत्माशी जोडली पाहिजे. युज म्हणजे जोडणे. आणि ज्या वेळेला ती जोडली जाते त्यावेळेला काय होतं, तर बुद्धियोग होतो. म्हणजेच आत्मा आणि बुद्धी एकमेकांना जोडले जातात. हा पहिला भाग. दुसरा भाग, माझ्या चित्तामध्ये जे कामक्रोधादी विकार आहेत, राग, द्वेष, मद, मोह, मत्सर, हे जर असतील, म्हणजे याच्या अनुषंगाने जर माझ्या मनामध्ये वेगवेगळ्या वृत्ती, विचार, थॉट्स उठलेले असतील, तर माझं मन, माझं अंतःकरण निर्मळ नसल्यामुळे, माझ्या मनामध्ये अनेक वृत्ती, विचार, थॉट्स उठल्यामुळे माझ्या आतच अंतःकरणामध्ये असलेली जी वृत्ती जी आहे, कुठली, आत्म्याची वृत्ती, त्याला मी आत्माकार वृत्ती असं म्हणतो. आत्म्याची वृत्ती म्हणजे आत्माकार वृत्ती. फुलाची वृत्ती, गुलाबाच्या फुलाची वृत्ती म्हणजे गुलाबाचं फुल, गुलाबकार वृत्ती. कारची वृत्ती म्हणजे कारच्या अनुषंगानं आलेली कार वृत्ती, हत्ती वृत्ती. तशी आत्म्याची वृत्ती ही आत्माकार वृत्ती आहे.
आता आत्मा हा घटपटादी वस्तू नसल्यामुळे, हा विषयांमध्ये नसल्यामुळे, तो माझ्या आतच असल्यामुळे जी आत्माकार वृत्ती जी उठायला पाहिजे ती वृत्ती कुठे आहे, केव्हा उठेल, ती आतच. ज्यावेळेला मी इनवर्ड फोकस करेन, माझा आत्मा आतच आहे, मी आत पाहायला लागेल, बाहेर पाहायचं सोडून देऊन मी आत पाहायला लागेल, त्याच वेळेला आत्माकार वृत्ती उठेल. आणि आत्माकार वृत्ती जर मला समजायची असेल तर मला बाकीच्या वृत्ती, बाकीचे विचार कमी केले पाहिजेत, नव्हे नव्हे ते पूर्णपणे निराश किंवा टाकले पाहिजेत. म्हणूनच माझ्या चित्तामध्ये असलेले कामक्रोधादी विकार यांच्या वृत्ती सर्व निराश केल्या पाहिजेत. म्हणजेच मला माझ्या आतच असलेल्या आत्माकार वृत्तीचं दर्शन होईल. आणि नुसतं आता इथपर्यंत नाही, माझं मन सुद्धा संकल्प विकल्पात्मिका अंतःकरण वृत्ती असं असल्यामुळे त्यावेळेला माझं मनही शांत पाहिजे. कारण माझ्या मनामध्ये नेहमी संकल्प किंवा विकल्प उठतो, म्हणजे पॉझिटिव्ह थॉट किंवा निगेटिव्ह थॉट उठतो. म्हणजे मी करू का करू नको अशी वृत्ती उठते. म्हणजे ज्यावेळेला मी आत्माकार वृत्ती पाहायचा प्रयत्न करतो त्यावेळेला माझ्या मनामध्ये माझंच मन पॉझिटिव्ह थॉट म्हणतं की अरे मला वृत्ती दिसणार, मला आत्मा दिसणार, मला आत्मारामाचं दर्शन होणार. आणि ऑटोमॅटिकली दुसरी वृत्ती लगेच उठते, विकल्प म्हणजेच निगेटिव्ह थॉट. अरे होईल का नाही, आतापर्यंत कुणाला दिसलेला आहे का नाही, मग जर तो इतरांना दिसला असेल तर तो मला दिसेल का नाही. आणि मग जर माझ्याच मनामध्ये जर संकल्प आणि विकल्प असे दोन असतील तर विकल्प म्हणजेच निगेटिव्ह थॉट काय करत असेल तर तो पॉझिटिव्ह थॉटला खाली ओढतो. तो पॉझिटिव्ह थॉटला जो दृढ विश्वास असतो तो विश्वास डळमळीत करतो. आमचाच आमच्याबद्दल असलेला विश्वास कमी होतो. याच संकल्प विकल्पामुळे युद्धामध्ये ज्यावेळेला अर्जुन गेलेला असतो त्यावेळेला तो पूर्णपणे स्वतःचं धैर्य घालून बसतो. त्याचे हातपाय थरथरायला लागतात, सगळ्या अंगावर रोमांच येतात, त्याचं माइंड ब्लॉक होतं आणि तो खाली बसतो. हे आमच्या मनाचा अतिशय मोठा गुण किंवा विगुण आहे. म्हणजे निगेटिव्ह गोष्ट आहे की मन आम्हाला धैर्यशील करतं आणि तेच मन आम्हाला गलितगात्र बनवतं. तेच मन म्हणजे म्हणूनच असं म्हणलेलं आहे की आम्ही नेहमी आमचं मन कंट्रोल करणं म्हणजे संकल्प विकल्पात्मका वृत्ती कमी करणं, म्हणजे शांत करणं, पॉझिटिव्ह डिरेक्शननी ते नेणं हे अतिशय महत्वाचं. म्हणून मन करारे प्रसन्न असं ज्यावेळेला संत म्हणतात त्याचं कारणच ते आहे की मनाचा दोष, मन हा ज्यावेळेला शब्द वापरतात त्यावेळेला मन म्हणजे संकल्प विकल्प हा आहे, मन म्हणजेच अंतःकरण हा इन टोटल पण आहे. म्हणून मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्ष यो हो असं ज्याला म्हटलं जातं की मनच आम्हाला बंधनात टाकायसाठी आम्हाला कारण आहे किंवा तेच मन आम्हाला मोक्ष देण्यासाठी मुक्त करण्यासाठी कारण आहे. आता जे सात्विक मन आहे, आता बघा ज्या मनामध्ये आता आत्मारामाचं दर्शन जर आम्हाला पाहिजे असेल तर आम्हाला मनाचे श्लोक का दिलेले आहेत, आम्हाला दासबोध का दिलेला आहे, तर या मनाच्या श्लोकांनी आणि दासबोधानी आम्ही काय करायचं आहे, साधना करून आमच्या चित्तामध्ये असलेले विकार कमी 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 करायचे. म्हणजेच राग द्वेष मद मोह मत्सर चिंता काळजी इन्सिक्युरिटी भीती टेन्शन्स हे ज्या सगळ्या वृत्ती आहेत, हे सगळे विचार आहेत, ते आम्हाला हळूहळू या साधनेच्या द्वारे कमी 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 करायचे. साधनेच्या द्वारे आमचं मन अतिशय संकल्प घेणारं स्ट्रॉंग संकल्प म्हणजे काय तर अतिशय धैर्ययुक्त आणि जे अजिबात निगेटिव्ह विचार करत नाही, संकल्पाला खाली ओढत नाही, अशा पद्धतीने आमचं शांत दृढ असणारं मन हे आम्हाला आत्माराम दर्शन घेण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. त्यालाच शुद्ध मन असं म्हटलेलं आहे, त्यालाच निर्मळ मन असं म्हटलेलं आहे. म्हणजे आता काय झालं बघा की आम्हाला ज्या वेळेला
असं जर मन असेल आमचं की ज्या मनामध्ये संकल्प विकल्प नाही, म्हणजे जे शुद्ध मन आहे, ज्या मनामध्ये ज्या चित्तामध्ये काम क्रोधादी विकार नाहीत, म्हणजेच निर्मळ मन आहे, निर्मळ अंतःकरण आहे, आणि ज्या अंतःकरणामध्ये ज्या बुद्धीमध्ये जी आउटवर्ड फोकस नाही ती इनवर्ड फोकस आहे, म्हणजेच इदम वृत्ती ही कंट्रोल्ड आहे, असंच मन हे आत्म्याच्या दर्शनासाठी, आत्मारामाच्या दर्शनासाठी अधिकारी मन आहे. आणि म्हणून आम्हाला या अधिकारी मन कोण बनवतं, तर अधिकारी मन बनवण्यासाठी आम्हाला विद्या माया, म्हणजेच आमचं मन, आमच्याच मनामध्ये दोन भाग आहेत, त्या मनाचेच दोन भाग, म्हणजे एक विद्या माया आणि एक अविद्या माया. मन म्हणजेच माया आहे, आणि आमच्याच मनामध्ये असलेली अविद्या माया म्हणजे तमोगुण आणि रजोगुण ही आम्हाला खाली 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 घेऊन जाते, आणि आमच्याच मनामध्ये असलेली विद्या माया म्हणजे सात्विक गुण आम्हाला उन्नत 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 करतात, म्हणजे आमचा उद्धार करतात. आणि म्हणून आम्हाला तर आत्मारामाचं जर दर्शन घ्यायचं असेल तर आम्हाला विद्या मायेला वृद्धिंगत केलं पाहिजे, विद्या मायेचा आधार घेतला पाहिजे, आणि अविद्या मायेला निराश केला पाहिजे, किंवा अविद्या मायेला टाकलं पाहिजे. अशा पद्धतीने ज्या वेळेला आमचा प्रवास होतो त्यावेळेला काय होत असेल तर आमचं मन, आमचं अंतःकरण हे अधिकारी मन होतं, आमचं अंतःकरण हे सत्वगुण प्रधान होतं, आमचं अंतःकरण हे शुद्ध होतं, आमचं अंतःकरण हे निर्मळ होतं, आमचं अंतःकरण हे आमच्या आत असलेल्या आत्म्याशी युज म्हणजे जोडलं जात. आणि मग अशा मनामध्ये ज्या वेळेला आम्ही या ब्रह्मनिरूपण ऐकतो, अशा मनामध्ये ज्या वेळेला आम्ही आत्मारामाचं निरूपण ऐकतो, म्हणजेच आत्मावारे श्रोतव्यः मंतव्यः निध्यास्तव्यः, म्हणजे ज्या वेळेला आम्ही अशा मनामध्ये ज्या वेळेला त्या आत्म्याचंच श्रवण करतो, आम्ही आता श्रवण कुठलं करणार, आम्ही श्रवण विषयांचं करणार नाही, आम्ही श्रवण माणसांचं करणार नाही, आम्ही श्रवण बाहेरच्या प्रसंगाचं करणार नाही, आम्ही फक्त आत्म्याच्या अनुषंगानं शास्त्रामध्ये जे दिलेलं आहे त्या शास्त्रामध्ये दिलेलं आत्म्याबद्दल असलेलं श्रवण करणार, आत्मश्रवण करणार. त्यामुळेच आमच्या मनामध्ये वृत्ती निर्माण होते, आत्म्याची वृत्ती निर्माण होते, त्याला आत्माकार वृत्ती असे म्हणतात. म्हणजे आता बघा की आमच्या मनामध्ये गुलाबाची वृत्ती झाल्यानंतर आम्हाला गुलाबाचं ज्ञान होतं, आमच्या मनामध्ये कारची वृत्ती निर्माण झाल्यानंतर आम्हाला कारचं ज्ञान होतं, आमच्या मनामध्ये हत्तीची वृत्ती निर्माण झाल्यानंतर आम्हाला हत्तीचं ज्ञान होतं. तसंच आम्हाला आत्म्याची वृत्ती म्हणजे आत्माकार वृत्ती ज्यावेळेला निर्माण होते त्यावेळेला आम्हाला आत्म्याचं ज्ञान, आणि आत्म्याचं ज्ञान होणं, आता ज्ञान कसं होतं, आता बघा, कारण आत्मा हा आतच आहे, म्हणजे तोच आत्माकार वृत्तीला जाणतो, म्हणजे अहम वृत्ती जाणते, अहम वृत्तीला आत्माकार वृत्ती जाणते, म्हणजे ज्ञाता मीच, ज्ञेय मीच, आणि मला ज्ञान होणार हे माझंच. आणि म्हणून या ठिकाणी त्रिपुटी होत नाही, कारण या ठिकाणी त्रिपुटीचा पूर्णपणे लय होतो. सीकर अँड सॉर्ट इज वन अँड ओनली वन थिंग. आणि म्हणून मला ज्ञान होतं, म्हणजे काय होतं तर ती आत्माकार वृत्ती सुद्धा ज्ञान झाल्यानंतर आत्माकार वृत्ती गळून पडते. का गळून पडते, ज्या वेळेला मी माझ्याबद्दल अज्ञानी होतो, माझ्याच मनावर आवरण आलेलं होतं, आणि म्हणून मला जाणत नव्हतो, मीच माझ्या आत्म्याला म्हणजेच मला स्वतःला सब्जेक्टला किंवा मला स्वतःला मी जाणत नव्हतो, त्यावेळेला
आवरण असल्यामुळे जाणत नव्हतो. ज्या वेळेला मी आवरण निघालं, म्हणजेच मायेचं आवरण निघाल्यानंतर काय होतं, तर मीच स्वतःला जाणतो. म्हणजे जाणणारा कोण? मीच. जाणायचं आहे कोणाला? मलाच. आणि म्हणून मला दर्शन कसं होतं, तर मला आत्मारामाचं दर्शन, अहम ब्रह्मास्मी असं दर्शन, की मी स्वतः परब्रह्म स्वरूप आहे. मी स्वतः आत्मस्वरूप आहे. मी स्वतः चैतन्य स्वरूप आहे. मी स्वतः अजह म्हणजे जन्माला न येणारा आहे. मी स्वतः मृत्यू न पावणारा आहे. मी स्वतः कुठलीही क्रिया न करणारा आहे. मला उत्पत्ती नाही, मला स्थिती नाही, मला लय नाही. मी या तिन्ही गोष्टींच्या पलीकडे आहे. मी स्वतः, मला आकार नाही, मला स्वतःला कुठलंही रूप नाही, म्हणजे मी अरूप आहे. मला कुठलाही आकार नसल्यामुळे मी निराकार आहे. मी फक्त भूतकाळातही होतो, आत्ताही आहे, उद्याही आहे. मी सत्स्वरूप आहे. मी अहम 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 असं स्फुरण असल्यामुळे मी चैतन्यमय आहे. मी स्वतः ज्ञान स्वरूप आहे. मी स्वतः ज्ञान स्वरूप असल्यामुळे मी स्वतःच स्वतःला जाणू शकतो. मला स्वतःला जाणण्यासाठी, मला स्वतःला समजण्यासाठी दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची गरज नाही, कारण मी स्वतः प्रकाशमान आहे. मी स्वतः चैतन्यमय आहे. मला स्वतःला जाणण्यासाठी दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची गरज नाही. मी स्वयंभू आहे. आणि ज्या वेळेला मी पूर्वी अज्ञानी होतो आणि आता माझ्या आत आत्माकार वृत्ती झाल्यामुळे आता मी ज्ञानी झालेलो होतो. त्यामुळे आता अज्ञान आणि ज्ञान हे दोन्हीही अवस्था पूर्णपणे, आता अज्ञानी अवस्था होती म्हणून ज्ञानावस्था आहे. म्हणून काय होतं, तर आता ज्ञान झाल्यानंतर अज्ञानही नष्ट होतं आणि ज्ञानही नष्ट होतं आणि आत्माकार वृत्ती सुद्धा नष्ट होते. म्हणजेच आता काहीही उरत नाही, ती राहते फक्त आत्मारामाची अवस्था. आता मनामध्ये कुठलीही वृत्ती नाही आणि आत्म्याला तर कुठली वृत्ती नाहीच नाही. आणि म्हणून जी राहते ती फक्त आनंद स्वरूप अवस्था. ती आनंद स्वरूप अवस्था ही आत्म्याचीच अवस्था आहे. ती तृप्तीची अवस्था आहे. ती निरतिशय आनंदाची अवस्था आहे. आणि म्हणून ज्या वेळेला आम्हाला ज्ञान होतं, त्यावेळेला आम्ही आनंद स्वरूपाने आम्ही ते ज्ञान अनुभवतो. आम्ही ते ज्ञान आम्हाला समजतं. आम्हाला आत्मारामाचं दर्शन अशा प्रकारे, तिथे कुठलीही त्रिपुटी नाही, तिथे पूर्णपणे ज्ञानही नाही, तिथे अज्ञानही नाही. म्हणून माऊली म्हणतात, जाणीव नेणीव भगवंती नाही. तिथे जाणीवही नाही, तिथे नेणीवही नाही, तिथे ज्ञानही नाही, तिथे अज्ञानही नाही. तिथे पूर्णपणे सर्व वृत्तींचा अभाव आहे. कारण का, की तो आत्मा असल्यामुळे त्याच्यामध्ये कुठलीही हालचाल नाही. तो निश्चल आहे. त्याच्यामध्ये कुठलीही वृत्ती नाही, त्याच्यामध्ये कुठलीही हालचाल, कारण तो कॉन्स्टंट आहे, तो सब्जेक्ट आहे, तो आहे. म्हणून बाकी सर्व काही आहे. आणि हे जे आपण पाहिलं तेच या आत्ताच्या 6 ओव्यामध्ये समर्थाने इथे दिलेलं आहे, की संग तितुका नाशवंत. कारण संग म्हणजे ज्या वेळेला मी विषयांशी संग ठेवतो, मी या अनात्म्याशी संग ठेवतो, मी या जगाशी संग ठेवतो. संग म्हणजे आसक्ती, हे लक्षात ठेवायचं. कारण जोपर्यंत शरीर आहे, जोपर्यंत मन आहे, जोपर्यंत मी जीवन आहे, तोपर्यंत मी या जगामध्ये आहे, या माणसांमध्ये आहे, या विषयांमध्ये आहे. त्या विषयांचा मला स्पर्श होणार, मी त्याचं ज्ञान घेणार, काहीही प्रॉब्लेम नाही.
प्रॉब्लेम कुठे आहे की विषयांबद्दल असलेली, माणसांबद्दल असलेली, प्रसंगांबद्दल असलेली संग किंवा आसक्ती हा प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून ती आसक्ती सोडायची आहे. ती आसक्ती, कारण ती नाशवंत आहे, ती सोडू शकतो, म्हणून नाशवंत असल्यामुळे आम्ही ती सोडायची. आम्हाला आयुष्यामध्ये सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आसक्तीमुळे झालेले आहेत. कारण का की ही माझा माणूस, आणि माझा माणूस ज्यावेळेला मी त्या माणसामध्ये आसक्त होतो त्यावेळेला तो माणूस चांगला वागला की मला बरं वाटतं, तो माणूस माझ्याशी वाईट वागला की मला त्रास होतो, तो माणूस मृत्यू पावला की मला शोक येतो, मी शोकाकुल होतो, मला दुःख होतं. आणि म्हणून मला आयुष्यामध्ये जीवात्म्याला जे अनेक सुखदुःखाचे प्रसंग अनुभवायला लागतात ते नाशवंत आहेत. म्हणजे आसक्ती नाशवंत आहे, प्रसंग आहेत तिथेच आहेत, माणसं आहेत तिथेच आहेत. फक्त माझी आसक्ती म्हणजे डिटॅचमेंट, म्हणजे साक्षी भावानं राहून प्रत्येक प्रसंगामध्ये, प्रत्येक माणसांमध्ये आसक्त न होता थोडंसं अलिप्त राहून, साक्षी भावानं डिटॅच राहून, निवांत राहून. म्हणून आम्हाला इथं समर्थ म्हणतात की जर आम्हाला आत्मारामाचं दर्शन जर पाहिजे असेल आणि ते जर एकदा नित्य निरंतर पाहिजे असेल, सदा सर्वदा पाहिजे असेल, तर आम्हाला काय केलं पाहिजे? नाशवंत असलेला संग सोडून निसंग होऊन मी निवांत राहणं. आता निवांत राहिलो, ठीक आहे, आता पुढचे काय? एकपणाचा अंत जालिया समाधान. आता पुढे काय म्हणतात? आता काय झालं की मी एकटा आहे आता तिथे, आता कुठलेही विषय नाहीत. पण पुढे म्हणतात की एकपणाचा उमस काढिता त्रिपुटी सावकाश होत आहे म्हणून ध्यास एकपणाचा नसे श्रीराम. आता काय झालं की आता फक्त मी तर एकटा आहे. त्या मगाशी आपल्या त्या ह्याच्यामध्ये मी एकटाच आहे म्हणजे कुठली वृत्ती आहे? अहम वृत्ती आहे, म्हणजेच आत्माकार वृत्ती आहे. ती आत्माकार वृत्ती ही सुद्धा वृत्ती मनामध्ये उठल्यामुळे, ती सुद्धा त्रिपुटीच्या अनुषंगानं असल्यामुळे समर्थ म्हणतात की ती व्हर्च्युअल त्रिपुटी असल्यामुळे तोही तू आत्माकार वृत्ती की नंतर हळूहळू गळून पडते, त्याचा सुद्धा तू ध्यास घेऊ नकोस. म्हणजे काय की ज्यावेळेला मी मेडिटेशन करतो, ज्यावेळेला मला असं वाटतं की त्यावेळेला मला छान वाटतं, खूप शांत वाटतं, खूप आनंद वाटतं. समर्थ म्हणतात की ती सुद्धा एक अवस्थाच आहे, ती आत्माकार वृत्तीची अवस्था आहे. आणि आत्माकार वृत्तीला अधिष्ठान कुणाचा आहे? आधार कुणाचा आहे? अहमचा आधार असल्यामुळे त्या आत्माकार वृत्तीला अहमचा अधिष्ठान असल्यामुळे ती आत्माकार वृत्ती आनंद स्वरूप होते. त्यामुळे ती सुद्धा तुला हळूहळू निराश केली पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात की होत आहे म्हणून ध्यास एकपणाचा नसे श्रीराम. आणि पुढे काय म्हणतात की आता पुढची स्टेप, पहिल्यांदा स्टेप काय स्टेप आहे? पहिल्यांदा बाहेरच्या सगळ्या इदमवृत्ती काढून टाकल्या, मनातले सर्व विकार काढून टाकले, नंतर झालेली आत्माकार वृत्ती ही सुद्धा हळूहळू निराश झाली. आणि म्हणून काय झालं? तो मी आत्मा ऐसा हेतू हे नाशवंत टाकी तू. म्हणजे काय झालं की मी आत्मा आहे ही सुद्धा एक शेवटची वृत्ती आहे, म्हणजेच आत्माकार वृत्ती आहे, ही सुद्धा नाशवंत आहे. ती सुद्धा ज्यावेळेला तू टाकतोस त्यावेळेला काय होतं? उन्मनी अवस्थेचा प्रांतू ते स्वरूप तुझे श्रीराम. ती जी अवस्था राहते ती उन्मनी अवस्था, आत्मस्वरूपाची अवस्था राहते, ब्रह्मस्वरूपाची अवस्था राहते. आत्मा रामाची राहते. आणि असा जो अनुभव आला तोही नाशिवंतामध्ये आला. अनुभवा वेगळा राहिला तो तू आत्मा श्रीराम. कारण आत्मा हा अनुभवापेक्षा भिन्न असल्यामुळे, त्याच्यामध्ये कुठलाही अनुभव, जाणीव आणि नेणीव काहीच नसल्यामुळे, त्याच्यामध्ये काहीही समजणे, मी आत्मा आहे हे समजणे, हे सुद्धा वृत्तीनं समजलं जातं, त्या आत्माकार वृत्तीनं समजलं जातं. तोही अनुभव नाशवंत आहे. आणि म्हणून तू कोण आहेस? तर त्या नाशवंत असलेल्या मी आत्मा आहे या अनुभवापेक्षा सुद्धा तू वेगळा आहेस. आणि तो जो कोण आहेस तो तू आहेस. आणि मग त्यामुळे तिथे काही बोलणेही नाही. हेही न घडे बोलणे, आता पाल्हेरा किती देणे, वेदशास्त्र पुराणे तेही नासोनी जाते श्रीराम. म्हणून शास्त्राचं प्रयोजन कुठेपर्यंत?
शास्त्राचं प्रयोजन त्या आत्माकार वृत्ती तयार होईपर्यंत आहे. म्हणजे आत्मावारे श्रोतव्य मंतव्य निध्यासितव्य. शास्त्राचं प्रयोजन श्रवण मनन कुठेपर्यंत, निध्यासना कुठेपर्यंत, तर जोपर्यंत माझ्या मनामध्ये ती आत्माकार वृत्ती उठत नाही तोपर्यंत. कारण तो आत्मा शब्दातीत आहे, म्हणून त्या शब्दाच्या पलीकडं जाणं तो शब्दांनी सांगता येत नाही, त्याचं स्वरूप सांगता येत नाही. कारण तो स्वरूप सांगता आलं, शब्दांनी सांगता आलं की तो ऑब्जेक्ट झाला. आणि म्हणून तो ऑब्जेक्टिफाईड करता येत नाही. आणि म्हणून इथे म्हणतात की अरे त्याच्याबद्दल काय बोलणार, म्हणजे तिथपर्यंत मला नेता येतं. बघा, श्रवण मनन निध्यासना करून किंवा शास्त्राच्या साह्यानं आम्ही आत्म्यापर्यंत जाऊ शकतो, परंतु आम्ही आत्म्याचं दर्शन घेऊ शकत नाही, आम्ही आत्मारामाचं दर्शन घेऊ शकत नाही. कुठपर्यंत? जोपर्यंत ती मी स्वतः वृत्ती, आत्माकार वृत्ती ज्यावेळेला माझ्या मनामध्ये निर्माण झालेली आहे, ती वृत्ती सुद्धा ज्यावेळेला कळून पडत नाही तोपर्यंत. आणि त्यामुळे त्या अवस्थेमध्ये ये हृदयीचे ते हृदयी घातले, तिथे कुठलीही अवस्था नाही, तिथे कुठलंही बोलणं नाही, तिथे कुठलंही समजणं नाही, ती फक्त शांत अवस्था आहे. म्हणूनच मौनाची अवस्था ही आत्म्याची अवस्था आहे. त्याच्यामध्ये काहीही बोलणं नाही, आत्म्याचं वर्णन शब्दांनी करता येत नाही. सध्या असलेल्या आंब्याच्या सीझन मध्ये देवगडचा आंबा, हापूस आंबा कसा वाटतो, कसा दिसतो, त्याचं वर्णन करता येतं. त्याचं टेक्स्चर कसं आहे हे हाताने पाहता येतं, हाताने अनुभवता येतं, स्पर्श करता येतो. त्याचा वास छान येतो हे सुद्धा आम्हाला गंधाने कळतं. परंतु तो कसा लागतो ते आम्हाला त्याचं वर्णन करता येत नाही. तो आंबा खाता येतो, म्हणजे खाल्ल्यानंतर तो कसा आहे, तो साखरेसारखा गोड आहे का, तो रत्नागिरी हापूस सारखा आहे का, तो गुळाच्या गोडीपेक्षा थोडासा वेगळा आहे, कसा आहे हे आम्हाला शब्दांनी सांगता येत नाही. स्वतः खाल्ल्याशिवाय, त्याचा अनुभव घेतल्याशिवाय मला ते अनुभव येत नाही. तसाच आत्म्याचा अनुभव आम्हाला कुणालाही इतरांना देता येत नाही. गुरुला सुद्धा तो शिष्याला अनुभव देता येत नाही. गुरु फक्त शिष्याला तिथपर्यंत घेऊन जातो, शिष्याला स्वतःच तो अनुभव घ्यावा लागतो. कारण तो अनुभव त्या आत्म्याशी एकरूप होऊन घ्यावा लागतो. आत्म्याशी एकरूप होणं म्हणजेच आत्म्यासारखं होणं. आणि आत्म्यासारखा दुसरा कुठलाही आत्मा नसल्यामुळे, तो एकच आत्मा असल्यामुळे, एकमेव अद्वितीय असल्यामुळे आम्हाला कुणालाही त्याचं वर्णन सांगता येत नाही, करता येत नाही, अनुभव सांगता येत. आणि म्हणून आता इथे म्हणतात की ग्रंथ मात्र चितुका बोलिला, आत्मा त्या वेगळा राहिला, हे मायेचा स्पर्श झाला नाहीच तयासी सदा. म्हणून आम्ही जे सगळं काही करतो बघा, अंतःकरण म्हणजेच माया. मायेमध्येच आम्ही सर्व शास्त्र ऐकतो, आम्ही दासबोध ऐकतो, आम्ही आत्माराम ऐकतो. म्हणजेच मायेमध्येच ग्रंथ आहेत, मायामध्येच अध्यात्म आहे, मायेमध्येच गुरु आहेत, मायेमध्येच शिष्य आहेत, मायेमध्येच समजणं आहे, मायेमध्येच ज्ञान आहे, मायेमध्येच अज्ञान आहे. सर्व काही आहे हे मायेमध्येच आहे. पण ज्या वेळेला आम्ही आत्म्याला जाणतो त्यावेळेला ते आत्मा वेगळा आणि अनात्मा वेगळा, माया वेगळी आणि आत्मा वेगळा, मन वेगळं आणि मनाच्या पलीकडं जाणं वेगळं. कारण मनाच्या पलीकडं जाणं म्हणजेच तिन्ही गुणांच्या पलीकडं जाणं होय. आणि त्या आत्म्याला ओळखणं म्हणजे त्याच्याशी एकरूप राहून, एकरूप होऊन तो आत्मा अनुभवणं होय. आणि मग तो आत्म्याचा अनुभव कसा येतो? तो फक्त शब्दातून इथे सांगितलेला आहे. तो प्रत्येकाने अनुभव घ्यावा असं या आत्मारामाचं, समर्थांचं म्हणणं आहे. तो कसा आहे? स्वरूप निर्मूळ निघोट, स्वरूप शेवटा शेवट, जिकडे पहावे तिकडे नीट, सन्मुखची आहे श्रीराम. तो कसा आहे? आता आत्मारामाचं वर्णन आहे, हे परब्रह्माचं वर्णन आहे, हे माझं स्वतःचं वर्णन आहे. कसं आहे? ते स्वरूप अतिशय निर्मळ आहे. तिथं
ऍब्सोल्यूट क्रिस्टल क्लिअर, त्याच्यामध्ये कुठलाही मल नाही, त्याच्यामध्ये कुठलीही घाण नाही, ते अतिशय ऍब्सोल्यूट क्रिस्टल क्लिअर आहे. ते निघोट म्हणजे कसं आहे, ते घनदाट आहे, ते विरळ नाही. म्हणजे जसं आकाश जसं आम्हाला सर्व बाजूनी व्याप्त आहे, आकाशामध्येच मी आहे. मग आकाशामध्ये मी आहे म्हणल्यानंतर आकाश तिथं ब्रेक झालं का हो? आकाश माझ्या शरीरामध्ये थ्रू अँड थ्रू आहे. आकाशाने माझ्या शरीराला पूर्णपणे व्याप्त केलेलं आहे. कसं केलेलं आहे? घनदाट, त्याच्यामध्ये अजिबात विरळपणा नाही. म्हणजे घनदाट जरी असलं तरी ते अतिशय सूक्ष्म असल्यामुळे ते माझ्या शरीराला व्याप्त करू शकतं. तसं आत्माराम हा कसा आहे, तर तो घनदाट आहे. म्हणून माऊली म्हणतात की भरला घनदाट हरी दिसे. हरी कसा आहे? राम अवतार असल्यामुळे, शरीर असल्यामुळे रामाचं वर्णन करता येतं. तो सगुण राम आहे. कृष्ण हा अगेन सगुण राम, सगुण कृष्ण आहे, त्याचा अवतार आहे, त्याचं शरीर आहे, त्यामुळे त्या कृष्णाचं वर्णन करता येतं. पण हरी कसा आहे? राम कृष्ण हरी. हरी हा निर्गुण निराकार आहे. आणि हा त्याला रूप नाही, त्याला रंग नाही, त्याला आकार नाही, परंतु तो कसा आहे? तो संबंध या चराचरामध्ये घनदाट आकाशावत, आकाशासारखा घनदाट पसरलेला. आणि तो घनदाट पसरलेला असलेल्यामुळे आम्हाला तो सगळ्यांना तो अतिशय जवळ आहे. आणि म्हणून इथे म्हणतात की तो स्वरूप शेवटा शेवट, सगळ्यात शेवटी तो आहे. म्हणजे थोडक्यात काय की माझ्या शरीराच्या आत काय आहे? माझ्या शरीराच्या आत मन आहे. आणि त्या मनाच्या आत तो आहे. मनाच्या शेवटी तो आहे. सगळ्यात शेवटी आहे. कारण का शेवटी असं का म्हणलं? तर त्याच्यात शेवटी काहीही नाही. म्हणजे आत्म्याच्या शेवटी काहीही नाही, म्हणून त्याला दिलं की स्वरूप शेवटा. कारण का की ऍब्सोल्यूट टर्म्स इन शेवट हा शब्द रिलेटिव्ह आहे. कशाच्या शेवट आहे? काहीतरी त्याच्या आधी आहे आणि काहीतरी त्याच्या नंतर आहे. म्हणून आधी आणि नंतर, आधी आणि शेवट हे शब्द येतात. हे रिलेटिव्ह टर्मिनॉलॉजी आहे. पण ते आत्मस्वरूप कसं आहे? ऍब्सोल्यूट शेवटी आहे. म्हणजे काय आहे? तर त्याच्यामुळं सर्व काही आहे. त्या स्वरूपामुळं मन आहे, त्या स्वरूपामुळं माझं शरीर आहे, त्या स्वरूपामुळे हे सगळे विषय मी अनुभवू शकतो, त्या स्वरूपामुळे मी जिवंत आहे, त्या स्वरूपामुळे मी माझ्याबद्दल अवेअर आहे. आय एम कॉन्शियस ऑफ माय सेल्फ. या स्वरूपामुळे मी आय एम कॉन्शियस ऑफ द होल युनिव्हर्स. या स्वरूपामुळे आय एम एक्सपिरियन्सिंग द होल युनिव्हर्स. आणि डिपेंडंट सगळं बाकीचं सर्व असल्यामुळे तो आत्मा, माझं आत्मस्वरूप हे फक्त एकच इंडिपेंडंट असल्यामुळे त्याला शेवट असा शब्द दिलेला आहे. शेवट याचा अर्थ शेवट नाही. आणि म्हणून इंग्लिशमध्ये शब्द वापरतात की लास्ट बट नॉट लिस्ट. म्हणजे इथे तो जो आहे हा सगळ्यात शेवटी आहे. म्हणजेच त्याच्या व्यतिरिक्त काहीही शेवटी नाही. जिकडे पाहावे तिकडे नीट. त्याच्याकडे काय आहे? तो ऑल डिरेक्शन्स आहे. वरती आहे, खाली आहे, पूर्वेला आहे, पश्चिमेला आहे, उत्तरेला आहे, दक्षिणेला आहे. तो बियॉन्ड स्पेस, बियॉन्ड टाइम, बियॉन्ड ऑब्जेक्टिव्हिटी आहे. कारण त्याच्यापासूनच स्पेस निर्माण झाली, त्याच्यापासूनच टाइम निर्माण झाला, त्याच्यापासूनच हे सगळं युनिव्हर्स निर्माण झालं. आणि म्हणून तो या सर्वाच्या पलीकडे आहे, त्या सर्वाच्या अतीत आहे. आणि म्हणून त्याला असं म्हणलं, जिकडे पाहावे तिकडे नीट, सन्मुख जी आहे श्रीराम. जे बहुदुरीच्या दुरी, जे निकट जवळी अंतरी, दुरी आणि अभ्यंतरी संदेहची नाही श्रीराम. असं का म्हणलं? की आत्मस्वरूप किंवा आत्माराम हा अतिशय लांब आहे, अतिशय दूर आहे, असं एक वाक्य सांगितलं. आणि दुसरं वाक्य सांगितलं की हा आत्माराम हा अतिशय जवळ आहे. माझ्या जवळ सर्वात जवळ कोण असेल तर तो आत्मारामच आहे. नव्हे अहो, माझ्या जवळ त्याच्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीच गोष्ट नाही. मी आणि तो इतका जवळ आहे, इतका जवळ आहे. आम्ही मन आणि आत्मा इतका जवळ आहे की त्याच्या जवळ त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही जवळ असूच शकत नाही.
म्हणून तो अतिशय जवळ आहे. परंतु तो इतक्या जवळ असून सुद्धा तो अनुभवाला येत नाही, तो समजत नाही, त्याचं ज्ञान होत नाही. याचं कारण काय आहे? माझ्या मनामध्ये अनेक वृत्ती, विचार आणि सर्व मलिनता असल्यामुळे, चंचलता असल्यामुळे तो मला अनुभवाला येत नाही, तो मला समजत नाही. अस्ति किंतु न भाती, म्हणून तो अतिशय दूर आहे. आणि म्हणूनच तो अतिशय, तो त्याला प्राप्तस्य प्राप्ती असं म्हणतात, की तो काहीतरी करून काहीतरी मिळवण्याची गोष्ट नाही. तो माझ्यापाशी आहेच, पहिल्यापासून आहेच. मी जन्माच्या पूर्वी सुद्धा तो होता. मी जन्म झाल्यानंतर मला हे शरीर मिळालं. या शरीरात असताना सुद्धा तो माझ्या जवळच आहे आणि हे शरीर सोडल्यानंतर सुद्धा तो माझ्या जवळच आहे. आणि याच्यामध्ये कुठलाही संदेह नाही असं समर्थ म्हणतात, की एवढी माझी निष्ठा आहे. हे मला कोणी सांगायचं गरज नाही, हे कोणी मला समजून सांगायचं गरज नाही. माझं मला पटलेलं आहे, माझी त्याला पूर्णपणे मला निष्ठा आहे. यालाच आत्मनिष्ठा असं म्हणतात. आणि म्हणूनच हे जे शब्द आहेत की आत्मा राम, आत्मानंद, आत्म्याचा आनंद, तो निरतिशय आनंद आहे. त्याला आत्मवान असं म्हणतात, की ज्यानं जो धन त्यानं ज्याला मिळवलेला आहे त्याला धनवान म्हणतात. ज्यानं आत्मा मिळवलेला आहे त्याला आत्मवान म्हणतात. त्याच्यामुळे जो विश्वास त्याच्याकडे येतो तो आत्मविश्वास येतो. आणि ज्यावेळेला तो विश्वास असल्यामुळे, आत्मविश्वास असल्यामुळे त्याच्यामध्ये कुठलेही संदेह असू शकत नाहीत, त्याच्याकडे कुठलेही प्रश्न असू शकत नाहीत, त्याच्यामध्ये कुठलेही डाऊट असू शकत नाहीत. त्याला पूर्णपणे कल्पना आहे की मी कोण आहे. जे सकळापरीस मोठे, जेथे हे सकळही आटे, अकस्मात एकसरा तुटे, मूळ मायेचे श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की आता शब्द वापरला की जे सगळ्यांच्या पेक्षा मोठं आहे. ब्रह्मनिरूपण या समासाचं नाव आहे. ब्रह्म म्हणजे बृहत, म्हणजे मोठं. की जसा आत्माराम हा माझ्या अतिशय जवळ आहे, म्हणजे तो फक्त माझा आहे का हो? तर तो माझाही आहे आणि मी सोडून संबंध सगळ्या या चराचरामध्ये आहे. आणि तो एकच आत्मा संबंध या सगळ्या चराचरामध्ये असल्यामुळे या चराचरामध्ये त्या आत्मस्वरूपाशिवाय काहीही नाही, त्या आत्मारामाशिवाय काहीही नाही. एकच आत्माराम आहे. आणि तो आत्माराम अतिशय सूक्ष्म आहे आणि अतिशय सूक्ष्म रूपानं, कूटस्थ रूपानं माझ्या आतच, माझ्या शरीरामध्ये, माझ्या मनाच्या पाठीमागे आहे. आणि त्याच वेळेला तो आपल्या सर्वांच्या मनाच्या पाठीमागे आहे. नवे नवे या सगळ्या सृष्टीचा तो कर्ता आहे, करविता आहे. सगळ्या सृष्टीचं तो अधिष्ठान आहे. आणि सगळ्या सृष्टीला अधिष्ठान देऊन, आधार देऊन तो दशांगुले उरला असा तो पुरुषोत्तम आहे. म्हणून हा सगळ्यात मोठा आहे, सकळापरीस मोठा, बृहत आहे. जेथे सकळी आटे, तिथे माया नसल्यामुळे तिथे सर्व म्हणजे तिथे काय, काहीही नाही, फक्त एकच आहे, ब्रह्म. आणि ते म्हणतात की अकस्मात एकसरा तुटे, मूळ मायेचे श्रीराम. म्हणून ती जी अवस्था आहे ही मनाच्या व्यतिरिक्त असलेली अवस्था आहे. म्हणजे मन लयाला गेलेली अवस्था आहे. मन लयाला गेलेली अवस्था ही आम्ही सगळ्यांनी अनुभवलेली आहे. ती रात्री गाढ झोपेमध्ये असलेली अवस्था आहे की जिथं मन लयाला गेलेलं असतं. आणि जिथं मन लयाला गेलेलं असतं तिथं आनंदावस्था आहे. परंतु तिथे आनंद आहे, शांतता आहे, परंतु ते मन लयाला गेलेलं असतं की जे मन लयाला गेलेलं दुसऱ्या दिवशी सकाळी उठू शकतं, त्याच्यामध्ये उत्पत्ती होते. म्हणून ती अज्ञानाची अवस्था आहे. आणि म्हणून आत्मज्ञानी पुरुषाची अवस्था कशी आहे? तिथे मन नाहीच, म्हणजे तिथे मन लयाला गेलेलं नाही, तिथे मनाचा पूर्णपणे अभाव आहे. आणि मनाचा पूर्णपणे अभाव आहे. म्हणून माऊली त्याला म्हणतात की त्या मनामध्ये सगळे वृत्ती ज्या उठतात, आमच्या मनामध्ये, तुमच्या मनामध्ये वृत्ती उठतात. त्याच्या वृत्तीमध्ये अहमवृत्ती आणि इदमवृत्ती अशा वेगवेगळ्या वृत्ती आहेत. राग, द्वेष, मदमोह या वृत्ती आहेत. संकल्प विकल्पात्मिका वृत्ती आहेत. परंतु आत्मज्ञानी किंवा आत्मारामाचं दर्शन झालेल्या, आत्मनिष्ठ असलेल्या पुरुषामध्ये ज्या वृत्ती उठतात त्या वृत्तीमध्ये चैतन्य वृत्ती ही एकच वृत्ती उठते, बाकी कुठल्याही वृत्ती उठत नाहीत.
आणि म्हणून माऊली त्यांच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये उठलेल्या वृत्तींना म्हणतात की चैतन्याकार वृत्ती. आता त्या मनामध्ये दुसऱ्या कुठल्याही वृत्ती उठत नाहीत. म्हणजेच काय झालं तर या अकस्मात एक सरा तुटे मूळ मायेचे सिरा. तिथे मूळ माया नाहीच, कारण माया आपण मागच्या समासामध्ये पाहिलेलं आहे. मायेचं स्वरूप कसं आहे तर या मा सा माया, की जी माया अस्तित्वातच नाही, जी नाही ती आहे. म्हणजे काय, जर आता आपण जर समजा मेडिटेशनला बसलो, आपण जर शांत बसलो, म्हणजेच काय केलं, माझी ज्ञानेंद्रिय शांत केली, माझं मनातल्या सगळ्या वृत्ती शांत केल्या आणि मी आत 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 गेलो आणि मीच माझ्या मनामध्ये असलेल्या वृत्तींचा शोध घेतला, विचारांचा शोध घेतला की या वृत्तीचा उगम काय आहे, या वृत्ती नक्की कुठून येतात. आणि असा आपण जर शोध घेतला तर आपल्या असं लक्षात येईल की आपल्याला त्या वृत्ती, मन हे पहिल्यांदा वृत्ती रहित होईल आणि नंतर ते मनच निवृत्त होईल. ते मन पूर्णपणे आटेल. म्हणजेच काय होईल, त्या मनामध्ये आता मन हे मन राहणार नाहीत. यालाच उन्मनी अवस्था असं म्हणतात, की ज्या अवस्थेमध्ये मन नाहीच, म्हणजेच तिथे मूळ माया नाही. तिथे फक्त काय आहे, फक्त आत्माराम आहे, बाकी काहीही नाही. तो आत्मारामाचं वर्णन चालू आहे. कसा आहे तो, जे सकाळाहुनी मृदू कोवळे, सकाळाहुनी अत्यंत जवळे, जे सकाळामध्ये परी निराळे अलिप्तपणे सिरा. मग ते आम्हाला असं वाटेल की ते अतिशय सगळ्यांच्या मध्ये, माझ्या मनामध्ये जसं माझ्या मनामध्ये वेगवेगळ्या वृत्ती आहेत आणि जसं तप्ताय पिंडवतामध्ये जसं त्या आत्मा आणि अनात्मा याच्यामध्ये तादात्म्य झालेलं आहे, परंतु जो आत्माराम आहे, जे खरं आत्म्याचं स्वरूप आहे, ते कसं आहे, तो आत्मा पूर्णपणे अलिप्त आहे. मग तो चिखल झालेला आहे, ते तादात्म्य काय, हे काय आहे तर हा अध्यास आहे, हे माझं अज्ञान आहे. अज्ञानामुळे आरोपाने मी तो आहे अलिप्त, तो आम्हाला त्या माझ्या मनाच्या पाठीमागे राहून मला जरी चैतन्य देत असेल, मला जिवंतपणा देत असेल, माझ्या मनातल्या वृत्तींना तो जिवंत करत असेल किंवा तो जिवंत केल्यानंतर त्या वृत्तींचा अनुभव देत असेल, तरी सुद्धा तो आत्मा, मला राग येतो म्हणजे माझ्या मनाला राग येतो, आत्म्याला राग येत नाही. मी दुःखी होतो म्हणजे माझं मन दुःखी होतं, आत्मा दुःखी होत नाही. मी सुखी होतो म्हणजे माझं मन सुखी होतं, आत्मा सुखी होत नाही. मग आत्मा काय आहे, मनापासून तो अलिप्त आहे, मनाच्या पाठीमागे आहे, पण तो मनापासून साक्षी भावानी, अलिप्त भावानी राहून वायरलेस चार्जिंग आहे. म्हणजे कुठेही कनेक्शन नाही. कनेक्शन नसल्यामुळे आत्मा आणि अनात्मा याच्यामध्ये कुठलंही कनेक्शन नाही. मन आणि मनाच्या पाठीमागे असलेला आत्माराम याच्यामध्ये कुठलेही फिजिकल कनेक्शन नाही. तो अलिप्त आहे आणि म्हणून तो एकमेकांना ऍक्च्युली एकमेकांवर एकमेकांचा आरोप होणच नाही, परंतु तो होतो, तो अज्ञानामुळे होतो. मग ते आत्माराम कसा आहे, तो साक्षी आहे, अलिप्त आहे, डिटॅच्ड आहे, अत्यंत जवळ आहे, अत्यंत कोरा आहे, अत्यंत सूक्ष्म आहे, अत्यंत शुद्ध आहे, जे हाले ना चाले, तो अत्यंत स्थिर आहे. माझं मन चंचल आहे, माझ्या मनामध्ये वेगवेगळ्या वृत्ती उठतात, त्या सगळ्या इदम वृत्ती उठतात, पण अहम जी वृत्ती आहे ती एकच वृत्ती कॉन्स्टंट का आहे तर त्या मनाला आधार आत्म्याचा असल्यामुळे ती जी अहम वृत्ती आहे, अहम आत्मा कॉन्स्टंट असल्यामुळे अहम वृत्ती ही कॉन्स्टंट आहे आणि बाकीच्या इदम वृत्ती ह्या सगळ्या येणाऱ्या जाणाऱ्या आहे. आणि म्हणून इथे म्हणतात की आत्मा कसा आहे, जे हाले ना चाले, जे बोले ना डोले, अवघे आपणची संचले, एकले एकटची ते. तो एकटाच आहे. म्हणजे म्हणून कधी असं होत नाही की हा माझा आत्मा आत्मा. जेवढे जेवढे सगळे माणसं आहेत त्या सगळ्यांचे आत्मे वेगवेगळे आहेत असं कधीही होत नाही, कारण एकच आत्मा आहे आणि तो एकच आत्मा आमच्या सगळ्यांना जिवंतपणा देतो. तो एकच आत्मा आमच्या सगळ्यांच्या मनाला चैतन्य देतो. आमचं मन प्रत्येकाचं स्वतःचं वेगवेगळं आहे, आमचं शरीर प्रत्येकाचं स्वतःचं वेगवेगळं आहे.
आमचा प्राण आम्ही जो घेतो आत आहे, आमच्या शरीराला जिवंत ठेवतो, तो प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. परंतु त्या सगळ्यांना चैतन्य देणारा तो एकटाच आहे आणि म्हणूनच तो एकच आत्माराम आहे, तो एकच पुरुषोत्तम आहे. अवघे आपणसी संचले, तो फक्त संबंध या चराचरामध्ये तो एकटाच संचार करतो. तो अतिशय संचार करतो म्हणजे हा सुद्धा शब्दच आहे. कारण तो संचार करतो म्हणजे तो मनाच्या साह्यानं संचार करतो, तो शरीरांच्या साह्यानं संचार करतो. आज पुरुषोत्तम मास चालू झालेला आहे. पुरुष जर सूक्त जर बघितलं तर जणू काही तो वेगवेगळ्या शरीरामध्ये राहून सहस्त्र शीर्षः पुरुषः सहस्त्राक्ष सहस्रपाद, तो जणू काही आमच्या तुमच्या सगळ्यांच्या शरीरामध्ये जाऊन अनुसूत होऊन तो आम्हाला आमच्या सगळ्यांच्या हाताने, आमच्या सगळ्यांच्या पायाने, आमच्या सगळ्यांच्या डोळ्यांनी, आमच्या सगळ्यांच्या डोक्यांनी तो बुद्धीनं विचार करतो, तो डोळ्यांनी सगळं पाहतो. तो एकच आहे. जणू काही तो एकोहम बहुश्याम या नात्यानं तो वेगवेगळा वाटतो, तो वेगवेगळ्या रंगांचा वाटतो, तो सगळ्या वेगवेगळ्या रूपांचा वाटतो. तो आमच्या सर्वांच्या मध्ये आहे, तो सर्व प्राणी मात्रांमध्ये आहे, पशु पक्षींमध्ये तो एकच आहे, तो झाडा झुडपामध्ये सुद्धा आहे, तो एकच आहे आणि म्हणून तो एकटाच आहे. पुढे म्हणतात की जे आकाश सबाह्य भरले आणि आकाश जेथे मुराले, आकाश मुरुली उरले एक जलसी आपण. म्हणून जसं आकाश, कारण आता त्याला उदाहरण देता येत नाही, कारण तो उपमा देण्यासाठी दोन पण तरी असायला लागतात. जर तो एकच असेल तर त्याला उपमा देता येत नाही. तो एकच आहे म्हणून त्याला आकाशाची उपमा दिल्यासारखी केली, कारण आपल्याला समजण्यासाठी कुठली तरी उपमा दिली पाहिजे. म्हणून सगळ्यात जवळचं काय आहे तर आकाश आहे. पण त्यानं आकाशाला सुद्धा त्यानं व्याप्त केलेलं आहे. जसं म्हणून जिथं आकाश जेथे मुराले, आकाश मुरुनी उरले एक जलसी आपण. म्हणून समजण्यासाठी आम्हाला दृष्टांत दिलेला आहे समर्थांनी इथे, की तो कसा आहे, आत्माराम कसा आहे, की जसं आकाश आहे त्याच्यापेक्षा सुद्धा तो सूक्ष्म आहे. जसं आकाश व्यापक आहे तशापेक्षा सुद्धा तो जास्त व्यापक आहे. म्हणजे आकाश सुद्धा जिथं मुरेल आणि मुरुल जीवाला पूर्णपणे उरेल तसं तो आहे. असा हा आत्माराम आहे, असाच तो परब्रह्म आहे. अशा पद्धतीने आपण हा समास चालू केलेला आहे. आज या रविवारी पुरुषोत्तम मास अधिक मासानिमित्त सुरुवातीला आज पहिला दिवस आहे. हाच समास आपण पुढच्या रविवारी पाहू, कारण खूप मोठा विषय आहे, खूप मोठा समास किंवा खूप मोठं सार. म्हणजे आतापर्यंत आपण जे 4 वर्षात पाहिलं ते सर्व सार आपण या समासाच्या अनुषंगानं पाहणार आहोत. म्हणून थोडा वेळ लागेल, काही हरकत नाही, पण हा अतिशय गोड अतिशय छान समास आहे की या समासाचं ज्यावेळेला आम्ही अभ्यास करतो, ज्यावेळेला या समासाचं चिंतन मनन करतो, त्यावेळेला आम्हाला त्या आत्मारामाचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. आज आपण इथंच थांबूया. हरिओम. प्रार्थना म्हणते. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी देवराया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे, हे जन्माती धरी दयाळा कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले, तुझा तूची सावळी दयाळा कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले, आता न दिसे उरी दयाळा कल्याण करी राम राया. कुठे जावे काय करावे, काय करावे, आरंभी हरी दयाळा कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही
केले पावलो दयेसी नाही सरी दयाळा कल्याण करी राम राया कल्याण करी देवराया कल्याण करी राया. जय जय रघुवीर समर्थ. नेहमीप्रमाणे मी लाईन्स ओपन केलेल्या आहेत, ऑडिओ आणि व्हिडिओ म्यूट करून. काही शंका असतील, काही प्रश्न असतील, काही कॉमेंट्स असतील तर आपण करू शकतो. पुरुषोत्तम मासानिमित्त आपण सगळ्यांनी संकल्प केलेलाच आहे की ग्रुपवर आपण सर्व गोष्टी करणार आहोत. लेख असतील, चित्र असतील, अभंग असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या असतील. येन केन प्रकारेण या अधिक मासामध्ये, पुरुषोत्तम मासामध्ये, की ज्यांनी आम्हाला निर्माण केलं किंवा ज्याच्यामुळे आम्ही आहोत, त्या पुरुषोत्तमासाठी, त्या पुरुषोत्तमाच्या जवळ जाण्यासाठी किंवा त्या पुरुषोत्तमाचं स्मरण होण्यासाठी आम्ही या महिन्यामध्ये प्रयत्न करतो. आणि या जेवढा आम्ही जास्त प्रयत्न करू, अधिकस्य अधिकम फलम, तेवढा आम्हाला जास्त त्या आत्मारामाचं अनुभव, दर्शन होतं, यात कुठलीही शंका नाही. बोलू का दादा? हा बोला की. नाही, सुरुवात अगदी उत्तम झाली. आज पुरुषोत्तमाविषयी इतकं छान कळवलं, म्हणजे कळलं तुमच्यामुळं, की आज खरंच आमचं परमभाग्य आहे की आज ब्रह्मनिरूपण हा समास आपल्याला म्हणजे तुमच्याकडून ऐकायला मिळाला. आमचे कान अगदी धन्य झाले, तृप्त झाले. आणि किती छोटं छोटं, म्हणजे किती ज्ञानेश्वरांचं सुद्धा आता किशोरीताईंनी म्हटल्यावर किती त्याच्यातलं कळलं, किंवा जाणीव नेणीव भगवंती नाही. आणि ह्याच्यामध्ये मला हे एक आठवलं, तुकारामांच्या 12 अभंगामध्ये, मन हे उन्मन झाले नसे बद्धतेची वार्ता, हेतू हा मावळला शब्द झाली निशब्दता, ते सुख काय सांगू. ह्याचा सगळा अर्थ आज अगदी मस्त, म्हणजे इतका छान रीतीने कळला ना. आणि हरीचं तुम्ही ते फार छान वर्णन की भरला घनदाट हरी दिसे. म्हणजे हे निघोट किंवा हे असे शब्द जे रामदासांनी किंवा ज्ञानेश्वरांनी वापरलेले आहेत, ते किती, त्याचा अर्थ किती सखोल आहे हे आज फार छानपणे कळलं. आणि हे सगळं म्हणजे सांगावं तेवढं कठीणच आहे, म्हणजे कमीच आहे. आणि हे फार मला जास्त हे आवडलं की एकच आत्मा सर्वांना चैतन्य देतो, प्राण वेगवेगळे असले तरी आत्मा एकच आहे. हे इतकं या आत्मारामातलं खरं वर्म कळल्यासारखं झालं. आणि अगदी पुरुष सुक्तातलं सुद्धा तुम्ही उदाहरण छान दिलं. आणि ह्या पुरुषोत्तम मास म्हणतात, ह्याची सुरुवात अगदी अप्रतिम झाली. फारच धन्यवाद. म्हणजे हे सगळं आत्माकार वृत्ती वगैरे हे इतकं म्हणजे आतपासून म्हणजे अगदी पूर्णपणे कळलं की त्याच्यामध्ये शंका नाही किंवा काही म्हणजे त्याच्यावर विचार करण्यासारखं काही ठेवलंच नाहीत तुम्ही. इतकं सुंदरपणे आज अगदी हे झालं तुमचं हे निरूपण. खरंच धन्य, आम्ही आज धन्य झालो. आमची सुरुवात फार छान झाली, त्याबद्दल धन्यवाद. आणि मंजिरीताईंनी पण हा उपक्रम चालू केला, त्यामुळे प्रत्येकाला काहीतरी लिहिण्याचा किंवा कशाचा तरी उत्साह आला. कुणीतरी मागून जरा ढकलायला लागतं, म्हणजे माणूस काहीतरी करतो, म्हणजे डोक्यात आपले विचार येतात काहीतरी. त्यामुळे हे फार छान, त्यांनी पण उपक्रम चांगला केला, त्यामुळे त्यांचे पण धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. त्याच्यामध्ये वायरलेस चार्जिंग इतकं सुंदर सांगितलं ना तुम्ही की किती ते अगदी म्हणजे मनात अगदी पटलं, ते अगदी मनापासून. अजून काही कोणाला कॉमेंट्स? नमस्कार विवेक माऊली, मी विद्या कुलकर्णी बोलतेय. मी तुमचा आत्माराम ऐकते. शुभाताईंची मैत्रीण आहे मी. बरोबर. शुभा कुलकर्णी. हा,
आजचं निरूपण फारच सुंदर झालं. म्हणजे ब्रह्मनिरूपण एकतर ते असंच ब्रह्मनिरूपण ब्रह्माबद्दल ऐकायला गेलं कीच माणूस असाच मुग्ध होऊन जातो. पण पुन्हा पुन्हा ऐकावं असं आजचं तुमचं निरूपण होतं. पण तो आत्माकार वृत्ती किंवा आत्मानुभव घेण्यासाठी फक्त ज्ञान म्हणजे बाहेरून ज्ञान मिळणं इनफ नाहीये, राईट? आपल्याला व्यक्तिगत उपासना केल्याशिवाय त्याचा अनुभव स्वतः येणार नाही, असं वाटतंय. कारण जे मौनाचं जे तुम्ही सांगितलंत ना, की जेव्हा आत्म्याचा अनुभव खरा येतो तेव्हा माणूस मौन होऊन जातो, कारण त्याच्याबद्दल बोलता येत नाही. तर ते होण्यासाठी मात्र उपासनाच आपली करायला लागेल, असं जाणवतंय. नाही, अगदी तुम्ही म्हणला ते बरोबर आहे. आणि शास्त्राच्या अनुषंगानेच आहे की जर आपण जर पाहिलं तर की प्रस्थानत्रयीचं सुद्धा प्रयोजन तसंच आहे की कर्म, उपासना आणि ज्ञान. कर्म म्हणजे कशासाठी आम्ही कर्म करतो, म्हणजे कर्मयोग कशासाठी सांगितलेला आहे, तर आम्ही आयुष्यामध्ये जगत असताना अनेक काम करतो आणि कर्म करत असताना आम्ही अनेक इच्छा ठेवतो, अनेक वासना ठेवतो, अनेक संकल्प करतो आणि ते इच्छा, विकार, वासना मिळवण्यासाठी आम्ही झगडतो आणि ते झगडत असताना आम्ही अनेक परत वासना ऍड करतो आणि ते आम्हाला, त्यामुळे आमचं मन हे कलुषित होतं आणि आमच्या मनामध्ये सगळे राग, द्वेष, मद, मोह, मत्सर, टेन्शन, भीती, इन्सिक्युरिटी, काळजी, चिंता या सगळे विकार येतात आणि त्यामुळे आम्हाला आतच असलेल्या आत्मारामाचं दर्शन होत नाही. म्हणून ते स्वच्छ करण्यासाठी, मन स्वच्छ करण्यासाठी, हे विकार काढण्यासाठी आम्हाला निष्काम कर्मयोगाची साधना दिलेली आहे. आणि साधना म्हणजे काय, तर निष्काम कर्मयोगानं 1 तास वागता येत नाही, तर ते माझं आयुष्याचं स्वरूप बदलतं. म्हणजे काय, तर प्रत्येक वेळेला मी जे कर्म करतो ते आता कर्म, भगवंतांनी सुद्धा सांगितलंय की यत करोशी यत जुहोशी, की तू जे जे काही कर्म करशील ते तू मला अर्पण कर. म्हणजे आता काय होतं, तर आता प्रत्येक कर्म करताना मी करता नाही, मी डुअर नाही, मग माझ्या इच्छेसाठी मी करत नाही, मग मी कशासाठी कर्म करतो, तर मी तुझ्यासाठी कर्म करतो, मी परमेश्वरासाठी, पुरुषोत्तमासाठी कर्म करतो. आणि मग पुरुषोत्तमासाठी जर मी कुठलंही कर्म करत असेल की जे झोपणं असेल, खाणं असेल, कंपनीत जाणं असेल, शेती करणं असेल, काहीही असेल, ज्या वेळेला मी त्याच्यासाठी कर्म करतो त्यावेळेला माझी सर्व अपेक्षा संपतात. म्हणजे त्या कर्मातनं मला जे काही फळ मिळणार आहे ते फळावर मी इच्छा करत नाही, अपेक्षा करत नाही, पण ते फळ मला मिळणार. मग फळ मला मिळाल्यानंतर मी ते फळ कसं घेतो, तर प्रसाद म्हणून घेतो. आणि प्रसाद म्हणून घेतल्यानंतर माझ्या मनामध्ये कुठल्याही निगेटिव्ह विचार येत नाहीत, माझ्या मनामध्ये कुठलाही रेजिस्टन्स नाही. ज्यावेळेला मी प्रसाद म्हणून घेतो त्यावेळेला मी अतिशय आनंदानं, अतिशय शांततेने जे काही मला मिळेल त्याच्यामध्ये मी आनंदी राहतो. ठेविले अनंते तैसेसी राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. हे कर्मयोगाचं आमच्या आयुष्यामध्ये असलेलं हे आहे, स्वरूप आहे. म्हणून आम्हाला कर्मयोगाची साधना दिलेली आहे, ही 1 दिवसाची नाही, 24/7 365 डेज साधना दिली. म्हणून त्यानं काय करतात, कर्मयोगाची साधना, आमचं मन मलिन जे आहे ते शुद्ध 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 शुद्ध, ही एक साधना झाली. पण नुसतं तिथंच नाही, तर आमचं मन अजूनही चंचल आहे. गुलाबाचं फूल आम्ही पाहतो, पण गुलाबाचं फूल पाहता पाहता समोर आहे गुलाबाचं फूल आणि माझं मन हे हत्तीकडे जातं. ह्याला चंचल वृत्ती म्हणतात. आणि म्हणून माझं मन चंचल जे आहे ते स्थिर होण्यासाठी आम्हाला नामस्मरण दिलेलं आहे, आम्हाला देवता ध्यानम म्हणजे पूजा दिलेली आहे, आम्हाला अर्चना दिलेली आहे, आम्हाला अभंग दिलेले आहेत, नवविधा भक्तीतल्या सर्व भक्ती आम्हाला त्याच्यासाठी दिलेल्या आहेत, मेडिटेशन दिलेलं आहे. म्हणजे काय होतं की जेणेकरून आमचंच मन जे चंचल आहे ते शांत होतं, स्थिर होतं, निश्चल होतं. अनेक ज्या वृत्ती, अनेक जे इमोशनल आउटबर्स्ट जे आमच्या मनामध्ये आहेत ते कमी कमी होतात. आता कर्म आणि उपासना हे आम्ही ज्याला आयुष्यभर करतो, नवे जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली, हे एक आयुष्य नाही, अनेक वर्ष, अनेक आयुष्य ज्याला आम्ही करतो त्यावेळेला त्या विठ्ठल कृपा करतो. आणि काय करतो, जो आत्माराम आहे ते ज्ञान आहे, ते ज्ञानच आम्हाला, आत्मारामच तो आतूनच आम्हाला ते ज्ञानासाठी प्रवृत्त करतो. म्हणजे आम्हाला ह्या वेगवेगळे दासबोध वाचायला लावतो, गीता वाचायला लावतो, ज्ञानेश्वरी वाचायला लावतो आणि त्याचा अर्थ कळून घेऊन ते आम्हाला समजण्यासाठी उद्युक्त करतो.
उद्धरेत आत्मना आत्मानम, आतच राहून सारथी रूपानं तो आम्हाला आमचा उद्धार करण्यासाठी आम्हाला प्रवृत्त करतो. आणि मग असा जो प्रवास आहे, असा प्रवास करत 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 ज्या वेळेला येतो त्यावेळेला आधीच आमचं मन हळूहळू जे अशुद्ध होतं ते शुद्ध झालेलं आहे साधनेनी, कर्मयोगानी. आमचं मन जे उपासनेनी, देवता ध्यानम, आमच्याच मनामध्ये असलेले जे राग द्वेषादी विकार आहेत, चंचलता आहे ती कमी झालेली आहे. आमच्याच मनामध्ये असलेले तमोगुण आणि रजोगुण हळूहळू कमी झालेले आहेत. म्हणजेच सत्वगुण प्रधान आमचं मन झालं. आणि सत्वगुण प्रधान मन झाल्यामुळे आमचं कर्मही सत्वगुणी होतं, आमचं खाणंही सत्वगुण प्रधान होतं, आमचं वागणं सत्वगुण प्रधान होतं, आमचे मित्र सर्व काही सत्वगुण प्रधान होतात. सर्व काही सत्वगुण प्रधान झाल्यामुळे आमचं मन हे हळूहळू अधिकारी होतं, तयार होतं. आणि मग त्या अधिकारी मनामध्ये ज्या वेळेला आम्ही हे आत्माकार वृत्ती म्हणजे आम्ही हे ज्या वेळेला हे ब्रह्मनिरूपण ऐकतो, ज्या वेळेला ते ब्रह्माचं स्वरूप ऐकतो, पुरुषोत्तमाचं स्वरूप 15वा अध्याय असेल, 12वा 13वा 15वा अध्याय असेल, त्यावेळेला काय होतं तर आमचं मन त्याच्या भक्तीनं उन्मळ होतं. म्हणजे काय होतं, आम्ही त्याच्याशी एकरूप होतो. आता त्या मनामध्ये काहीच नाहीये, आता त्या मनामध्ये कुठल्याही विषयाकार वृत्ती नाहीत, ते मन चंचल नाही, ते मन बहिर्मुख नाही, ते मन कसं आहे, ते मन अतिशय शुद्ध, अतिशय स्थिर, अतिशय अंतर्मुख असल्यामुळे ते त्याच्याच पाठीमागं असलेल्या आत्मारामाशी एकरूप होतं. आणि मग एकरूप झाल्याचं आम्हाला कसं कळतं, आम्हाला कळतं ते एकाच ह्याच्यामुळे कळतं की आम्ही शांत होतो, आम्ही तृप्त होतो. आम्हाला बाकीच्या कुठल्याही विषयांमध्ये काहीही रस वाटत नाही. त्याच माणसामध्ये आहे, त्याच विषयांमध्ये आहे, त्याच शरीरामध्ये आहे. आम्ही आमची कुणाविषयी तक्रार नाही, आम्हाला कुणाविषयी प्रॉब्लेम नाही, आम्हाला माणसांबद्दल प्रॉब्लेम नाही, आम्हाला प्रसंगांबद्दल प्रॉब्लेम नाही, आम्हाला काहीही नाही. आम्ही फक्त त्या आतच असलेल्या आत्मारामाशी एकरूप राहतो आणि तृप्त आनंदी राहतो. हाच या प्रवासाचा सगळ्यात शेवट आहे. आणि म्हणून साधनेशिवाय आम्हाला हे ज्ञान ऍप्रिसिएट होऊ शकत नाही, आम्हाला ते ज्ञान अनुभवता येत नाही. कारण अध्यात्मामध्ये आल्यानंतर सगळेच जण म्हणतात की अहम ब्रह्मास्मी, पण नुसतं अहम ब्रह्मास्मी म्हणून मी ब्रह्म होत नाही, मला त्याचा अनुभव येत नाही. मला फक्त शब्दांनी कळेल. जसं मी MA काय म्हणतो त्याला, MA फिलॉसॉफी घेतलं, तत्वज्ञान, MA तत्वज्ञान घेतलं की आम्हाला हे सगळं शिकवलं जातं. आम्हाला उपनिषद शिकवली जातात, आम्हाला वेद शिकवले जातात, आम्हाला गीता शिकवली जाते, आम्हाला ज्ञानेश्वरी शिकवली जाते. पण ते आहे नुसतं शाब्दिक ज्ञान, त्यांनी आम्हाला अनुभव येऊ शकत नाही. ते ज्ञान आहे हे फक्त शाब्दिक ज्ञान असल्यामुळे आम्हाला फक्त एवढंच कळतं. आम्ही ते ज्ञान घेऊन आम्ही परीक्षा पास होऊ शकतो, आम्ही डॉक्टरेट होऊ शकतो, आम्ही MA होऊ शकतो, पण आम्ही त्या ज्ञानाचा अनुभव घेऊ शकत नाही. त्या ज्ञानाचा अनुभव घेण्यासाठी आम्हाला साधनेशिवाय पर्याय नाही. आणि ज्यावेळेला आम्ही साधना करतो, ती साधना दुसऱ्या, जसं आम्हाला जर रोग झाला असेल तर औषध मलाच घेतलं पाहिजे. माझे कितीही प्रिय व्यक्ती असेल तर त्यांनी औषध घेऊन चालणार नाही. कारण मला जर बरं व्हायचं असेल तर मलाच औषध घेतलं पाहिजे. फार फार तर ती प्रिय व्यक्ती मला डॉक्टरकडे घेऊन जाऊ शकेल, पण औषध मलाच घेतलं पाहिजे. तसं साधना ही मलाच केली पाहिजे. दुसरी कुणीही साधना करू शकत नाहीत, गुरु साधना करू शकत नाहीत. कारण मन हे माझंच आहे, ते मी स्वतः मिळवलेलं आहे. आणि मग मीच जर माझं मन मिळवलेलं असेल, मीच जर माझ्या मनामध्ये जर मलिनता निर्माण केली असेल, मीच जर माझ्या मनामध्ये चंचलता निर्माण केली असेल, तर मीच माझ्या मनाला मलिनता काढली पाहिजे. माझं चंचल मन हे शांत केलं पाहिजे, स्थिर केलं पाहिजे. त्यामुळे साधनेशिवाय देर इज नो शॉर्टकट, देर इज नो इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन इन अध्यात्म. कुणीही कितीही आणि सांगितलं. हे मुख्य असं पण आहे की हे सगळं पॅरलली चालणार आहे. म्हणजे साधनाही पाहिजे, निष्काम कर्मयोगही पाहिजे आणि ज्ञान पाहिजे. एव्हरीथिंग हॅज टू कम हँड इन हँड एका वेळेस. आता म्हणजे असं नाही की चला आता मी आधी कर्म करते आणि मग नंतर उपासना आणि मग नंतर, असं नाहीये ते. त्याचं कारण आता त्याचं कारणही सांगतो की सुरुवातीला ज्या वेळेला, आणि आपल्यातलाच फरक आपल्याला कळतो की ज्या वेळेला जर आम्ही 10 वर्षापूर्वी, समजा आपण असं म्हणू की 10 वर्षापूर्वी आम्ही दासबोध अभ्यास करायला घेतला असेल, किंवा आम्ही या परमार्थामध्ये, या मार्गामध्ये आलो असेल, आम्ही ऐकायला लागलो असेल, आम्ही साधना करायला लागलो असेल, त्यावेळेला आमच्या कानावर काही ज्ञानाचे शब्द हे पडले असते. हेच ब्रह्म निरूपण आम्ही ऐकत असतो. त्यावेळेला
आम्हाला समजलेलं ब्रह्मनिरूपण, त्यावेळेला आम्हाला समजलेलं ज्ञान, त्यावेळेला आम्हाला कळलेलं ब्रह्म किंवा कळलेलं आत्माराम हे खूप वेगळं असेल. आणि जसं जसं आम्ही साधना करतो तेव्हा आमचं आम्हालाच कळतं की त्यावेळेला झालेलं मला कळलेलं ज्ञान आणि आत्ता कळलेलं ज्ञान ह्याच्यामध्ये बराच फरक आहे, त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आहे. आणि मग हे कशामध्ये इम्प्रूव्हमेंट आली आहे की बाहेरून इम्प्रूव्हमेंट आलेली नाही, कारण तेच शब्द आहेत, तेच ज्ञान आहे, वर्षानुवर्ष नाही, जन्मानुजन्म नाही, हजारो वर्ष तेच ज्ञान आलेलं आहे. भगवंतांनी 5000 वर्षापूर्वी गीता सांगितली, तेच ज्ञान सांगितलं. ते सुद्धा त्याने सांगितलं की अरे मी स्वतः हे ज्ञान निर्माण केलेलं नाही, मी स्वतः हे ज्ञान सांगितलं नाही, ते मी उपनिषदातलं ते आहे, ते ज्ञान तुला फक्त मी आता सांगतोय, सार रूपानं गीतेच्या रूपानं सांगतोय. तेच ज्ञान माऊलींनी 800 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, तेच ज्ञान दासबोधामध्ये 400 वर्षापूर्वी समर्थांनी सांगितलं. ज्ञान तेच आहे. मग फरक काय आहे? फरक आमच्यामध्ये आहे, आमच्या मनामध्ये फरक पडलेला आहे. आमचं मन कालच्या पेक्षा आज, मागच्या जन्मापेक्षा या जन्मामध्ये स्वच्छ झालेलं आहे. आमचं मन याच जन्मामध्ये मागच्या वर्षीपेक्षा आज, कालच्या पेक्षा आज स्वच्छ स्थिर झालेलं आहे. म्हणून ते ज्ञानाचं ग्रास्पिंग म्हणतो आपण, त्याला समजणं म्हणतो. हे आमचंच वाढलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला ते जास्त कळतं, म्हणून आम्हाला तो जास्त आनंद होतो. तेच आम्ही ऐकतो पण आम्हाला अजून जास्त कळल्यासारखं वाटतं, अजून जास्त आनंद होतो. तेच या ज्ञानाचं. म्हणून तुम्ही म्हणला ते अगदी बरोबर आहे. इट इज अ कंटिन्युअस लूप. असं या कंटिन्युअस लूप मधनं जाता जाता काय होतं, आम्हाला ज्ञान घेण्याची इच्छा सुद्धा संपते. पूर्वी आम्ही अज्ञानी होतो आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की आम्हाला ज्ञान घ्यायचं. पूर्वी आम्हाला प्रश्न होते म्हणून आम्हाला ते प्रश्न सोडवावेसे वाटत होते. पूर्वी आमच्याकडे डाऊट होते, आम्हाला ते संदेह होते, ते आम्हाला सोडवण्यासाठी आम्हाला हे ज्ञान घ्यावंसं वाटत होतं. मग एक अशी अवस्था येते की आता मला कुठलेही प्रश्न नाही, कुठलेही संदेह नाही, काहीही नाही, मी तृप्त आहे. म्हणजे आता काय आहे, तीच जी अवस्था आहे ती मौन अवस्था आहे. त्याच्यामध्ये कुणालाही काही विचारायचंही नाही आणि कुणालाही सांगायचं. अशी जी अवस्था ही आहे उन्मनी अवस्था आहे. ती डोळे मिटून मेडिटेशन करून होत नाही, ती फक्त आम्ही 5 मिनिटं अनुभवतो. ती अवस्था डोळे उघडून या जगामध्ये वावरत असताना ती अवस्था, उन्मनी अवस्था आमच्याकडे येण्याचं सामर्थ्य या मनाचं किंवा या पुरुषोत्तमाचं किंवा या आत्मारामाचं आहे. आणि म्हणून तो आत्मज्ञानी पुरुष, जीवनमुक्त पुरुष याच जगामध्ये आहे, तुमच्या आमच्यासारखाच शरीरामध्ये आहे, तुमच्या आमच्यासारखंच तो खातो पितो उठतो बसतो, परंतु त्याचं जगाचं बघण्याची त्याची दृष्टी ही ज्ञानाची दृष्टी आहे, आमची ही अज्ञानाची दृष्टी आहे. त्याची दृष्टी ही सोनाराची दृष्टी आहे. तो सोनं पाहतो, आम्ही अलंकार पाहतो. आम्ही इतर माणसांना शरीरांनी वेगवेगळे पाहतो, भिन्न पाहतो. ज्ञानी माणूस प्रत्येकाच्या शरीरामध्ये असलेला आत्माराम एकच आहे अशा पद्धतीने पाहतो. म्हणजे फक्त ज्ञानाची दृष्टी त्याच्याकडे असल्यामुळे तो तृप्त आहे, शांत आहे. म्हणजे अशा या प्रवासामध्ये एक अशी अवस्था येते की आता मला काहीही मिळवायचं नाही, जे काही मिळालेलं आहे ते मला परिपूर्ण आहे, पूर्ण आहे, ती तृप्तीची अवस्था आहे. म्हणूनच असं म्हणलं जातं की ब्रह्मज्ञान हे मिळाल्यानंतर काहीही मिळवण्यासारखं, काहीही बघण्यासारखं, काहीही अनुभवण्यासारखं शिल्लक राहत नाही. छान, छान, धन्यवाद. पण हे परत एकदा ऐकावं लागणार आहे, पुन्हा एकदा ऐकावं लागणार आहे. आपला व्हिडिओ येतच नसतो, पुन्हा ऐकावं लागणार आहे. ते ठसलं पाहिजे, सिंक इन झालं पाहिजे. आता कळलंय पण अजून 1 तासाभराने काय सांगता येत नाही. म्हणूनच व्यासांनी पण सांगितलेलं आहे आणि शंकराचार्यांनी पण सांगितलं आहे की पुन्हा पुन्हा ते आवृत्ती उपदेशात, म्हणजे ही जी हे आहे, पुन्हा पुन्हा नुसतं ऐकणं नव्हे तर पुन्हा पुन्हा ऐकून पुन्हा पुन्हा समजून घेणं आहे. कुठंपर्यंत की जिथपर्यंत ते आत्मनिष्ठा प्राप्त होतपर्यंत. म्हणजे आत्मज्ञान मिळणं वेगळं आणि आत्मनिष्ठा प्राप्त होणं वेगळं. आत्मज्ञान होणं म्हणजे मला आता कळलं की मी कोण आहे, पण मी अजून तसंच झालेलो नाही.
ते अजून हम्म. मुरलेलं नाही. ते ज्या वेळेला मुरेल, म्हणजे थोडक्यात काय की आज मला विवेक म्हणल्यानंतर मी लगेच ओ म्हणतो, कुठेही कुणी हाक मारली तरी. म्हणजे काय की माझं ह्या शरीराचं नाव विवेक आहे, हे आत मुरलेलं आहे. हं. तसं अहम ब्रह्मास्मी हे जोपर्यंत मुरत नाही, म्हणजे खाताना, पिताना, उठताना, बसताना, या इथे वावरताना मी त्या पद्धतीने वावरत नाही, तोपर्यंत माझ्या मनामध्ये आत्मनिष्ठा होत नाही. आणि जोपर्यंत आत्मनिष्ठा होत नाही, तोपर्यंत मला परत एकदा समजून घेऊन ते माझा स्वभाव होत नाही. स्वभावोध्यात्म उच्चते, हेच अध्यात्म आहे. तोपर्यंत तो माझा स्वभाव होत नाही, तोपर्यंत मी हे करत राहणं हे माझं कर्तव्य आहे. त्यात काही प्रश्नच नाही. नाही, आणि दादा कसं आहे, ज्ञानेश्वरी, दासबोध किंवा गीता ह्याचं पारायण किंवा ह्याचं वरचेवर वाचन, अर्थ सांगणं होतं. पण हे आत्माराम, मनाचे श्लोक हे त्या मनानं कमी अभ्यासले जातात. हे आपल्या प्रस्थानत्रयीमुळे अभ्यासले गेले. त्यामुळं आपण म्हणजे आपली अजून 2 पायऱ्या वर चढल्यासारखं वाटतंय. म्हणजे तोही अहंकार नाही, पण एक ज्ञानानं आपण समृद्ध होतोय, हा एक मनाला म्हणजे एक समाधान वाटते. की बघा की तुम्ही ज्ञानेश्वरी नंतर दासबोध आणि गीता वगैरेचं पठण होतं, पण मनाचे श्लोक किंवा हे आत्मारामाचं एवढं आपण जसा अभ्यास करतोय तसं कमी होतंय. तर तेही व्हायला पाहिजे असं एक मला वाटतंय. आता ह्याच्यामुळं कल्पना आली की ह्याची जरुरी आहे. नुसते 3 प्रॉब्लेम ग्रंथ काय आहे, वाचून नाही प्रॉब्लेम काय आहे आरतीताई, की आम्ही 4 वर्ष इथं गेल्यानंतर आम्हाला आत्माराम थोडासा कळायला लागला. जर आम्ही पहिल्याच वर्षी जर वाचायला लागलो असतो तर आम्ही पळून गेलो असतो. कारण का की हे काय शब्द आहेत, हे शब्द आपल्या एका शब्दासोबत दुसरा शब्द ठेवला आहे असं वाटतं, आणि त्याच्यात काहीही कळत नाही. आणि त्यामुळे ऑटोमॅटिकली आमचं उत्साह संपतो, असं ते होतं. त्यामुळे म्हणून हे ग्रंथ आहेत छोटे, पण ते त्याची आमच्या मनाची तयारी जोपर्यंत झालेली नाही तोपर्यंत ते आम्हाला कळत नाही, समजत नाही. आणि मग त्यामुळे ते ऑटोमॅटिकली मग झोप येते, किंवा आम्ही ते वाचत नाही, त्याचा टाळतो अर्थ म्हणजे कळत असं. नाही. ही समर्थांची कृपाच म्हणायला लागेल, त्याच्याशिवाय काही हे शक्य नाहीये. त्यात काही प्रश्नच नाही. जे काही आहे ते सगळं समर्थांच्या कृपेशिवाय होऊच शकत नाही. होऊच शकत नाही. बरोबर आहे. जय श्री. खूप छान माऊली. अत्यंत पुन्हा पुन्हा जसं विद्या म्हणाली, आणि तसंच की पुन्हा पुन्हा ऐकावं लागेल आपलं हे प्रत्येक शब्द जो आहे आपला चिंतनातून प्रगट झालेला, तो अतिशय सुंदर असं आजचं निरूपण होतं. अनेक धन्यवाद. आपल्याला नमन माऊली. नाही ते हे जे परत त्याचं रिपिटेशन करणं, परत एकदा ते ऐकणं, म्हणून तर आपण ते व्हिडिओ त्यासाठीच केलेत. युट्यूब आपण जे रेकॉर्डिंग खरंय. करतो आणि ठेवतो त्यासाठीच केलेलं आहे, की जेणेकरून पुन्हा 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 त्याचं श्रवण होत जाईल आणि ते आपल्याला अत्यंत सावधगिरीचा काळ, आता जास्त जबाबदारीचा काळ आहे असं वाटतं. अखंड सावधान समर्थाने सांगितलेलं आहे. दुसरा कुठला शब्द समर्थांचा इतका जबरदस्त नाहीये. अखंड सावधान. अखंड सावधान. त्यामुळे नमस्कार माऊली. नमस्कार. चालेल. अजून जर काही क्वेश्चन नसतील, कमेंट नसतील, तर आपण रेकॉर्डिंग थांबवू आणि सेशन